कार घेताना सर्वात मोठी चूक कोणती करतात? तर शेजारच्याने स्विफ्ट घेतली म्हणून मी ब्रेझा घ्यायची आणि मी ब्रेझा घेतली म्हणून म्हणजे त्यांनी पुढचं Creta model घ्यायची. घ्यायचं. त्याची काहीच गरज नसते. जर तुम्ही फर्स्ट बायर असाल, सॅलरीड पर्सन असाल किंवा तुमचा छोटा मोठा बिझनेस आहे, तर माझ्या मते सेकंड हँड गाडी घेतलेली कधी पण बेस्ट राहते. त्याच्या मागचे काही मुद्दे आहेत ते पण कार घेण्याचा बेस्ट टाइम कोणता आहे वर्षातला? एक तर मार्च आहे, जर 50,000 सॅलरी असेल, 1,00,000 सॅलरी असेल, कुठली कार कोणत्या सॅलरीला बेस्ट असू शकते? 40 ते 50,000 बजेट असले 3-4 लाखाची गाडी घ्या. 60-70 हजार रुपये त्यांचं इन्कम आहे. 8 सनरूफचा इनोव्हेशन आहे हा युरोपियन कंट्रीमध्ये झाला होता. का तर तिथं बर्फ जास्त पडतो आणि तिथं सूर्य लोकांना लवकर दिसत नाही. सो त्या ट्रॅव्हलिंग मध्ये त्यांना तो सूर्याचा आनंद घेता यावा म्हणून तो सनरूफ होता. ती छपरी आणि मी दुसऱ्यांसारखा दिसला पाहिजे, मग ती फॅन्सी नंबर प्लेट करायची, ते ब्लॅक फिल्मिंग करायची, आधी LED हाईटला लाईट लावायचे आणि उगाच फालतू सारखं फिरत राहायचं. बस समाजाला दाखवण्यासाठी का आम्ही वेगळं, तू वेगळे नाही, तुम्ही छपरी आहात. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन पॉडकास्टमध्ये. आजचे जे गेस्ट आहेत ते ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज असे आपण म्हणू शकतो. 2018 पासून ते या क्षेत्रात काम करत आहे. जेव्हा टिकटॉक होतं तेव्हापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि 2018 पासून तर आतापर्यंत त्यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात टाटा म्हणा, महिंद्रा, सुझुकी या टॉपच्या ब्रँडसोबत त्यांनी काम केलेलं आहे. आणि मी तर म्हणतो त्यांनी 1000+ व्हिडिओज आतापर्यंत बनवले असतील इंस्टाग्राम आणि यूट्यूब मिळून. तर विशाल विधाते सर आपल्यासोबत आहेत. मराठी कार न्यूज म्हणून त्यांचं जे चॅनल आहे इंस्टाग्रामला, यूट्यूबला, जे की मराठीमधलं ऑटोमोबाईल क्षेत्रातलं नंबर 1 चॅनल आहे. आणि 5 वर्षाचा जो अनुभव आहे त्यांचा, 5-6 वर्षाचा, तोच आपण आजच्या पॉडकास्टमध्ये त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. तर स्वागत आहे सर, विशाल सर, आमच्या या पॉडकास्टमध्ये. तर ऑटोमोबाईल क्षेत्रातील जे पण काही प्रश्न असतील ते सगळं विचारणार आहे मी आज. कॉन्ट्रोवर्शियल पण त्यात होणार आहेत. सो तुम्ही तयार राहा त्यासाठी? नाही, नक्कीच. आणि प्रवीण, खूप खूप धन्यवाद. आय थिंक जो स्टॉक नंतर माझा दुसरा पॉडकास्ट पण जो स्टॉकवर बघितला तुम्ही. आणि मला भरपूर लोकांनी मेल केले, मेसेज केले की पॉडकास्टला या, पण वेळ, त्यानंतर काम आणि शेवटी तो एक योगायोग जुळून येतो. आपणही म्हणजे मागच्या महिन्याभरापासून प्लॅन करत होतो, आजचा दिवस जुळून आला. चालतंय. तर आवडेल मला पण येस प्रश्न असतील त्याची उत्तरं आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना विचारायला. नक्कीच. तर माझा पहिला प्रश्न तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आहे की ही जर्नी कशी सुरू झाली, ऑटोमोबाईल क्षेत्रच का निवडलं आणि कधी सुरुवात केली, आणि पहिला व्हिडिओ कोणत्या प्लॅटफॉर्मवर कोणत्या दिवशी आणि कसा, तुम्ही काय त्याची स्टोरी आहे? स्टोरी खूप म्हणजे सिम्पल आहे. एक सामान्य कुटुंबातून जन्मलेलो. 2011 साली चाकण MIDC मध्ये एका कंपनीत कामाला लागलो. आणि ती कंपनी वायपर मोटर आणि अल्टरनेटर बनवायची जे आपल्या गाडीला लागतं. म्हणजे ते पण ऑटोमोबाईल क्षेत्रात? हा, ऑटोमोबाईल क्षेत्रात होतं. आणि इच्छा भरपूर होती की कार कंपनीमध्ये काम करायची. पण आज सुद्धा पुणे जिल्ह्यात, म्हणजे आम्ही पुणे जिल्ह्यात, मी जुन्नर तालुक्याचं आहे, शिरोली बुद्रुक माझं गाव आहे, आणि बेसिकली आम्हाला पुणे जिल्हा येतो. पण चाकण MIDC असेल किंवा रांजणगाव MIDC या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील जे मुलं आहेत त्यांना एक खूप मोठा प्रॉब्लेम येतो की इथल्या ज्या कंपनी आहेत त्या लवकर परमनंट करून घेत नाही. बरोबर. आणि मी भरपूर 4 व्हीलर कंपनीमध्ये ट्राय केलं, बट तिथं काही काम झालं नाही. मग मी एक कंपनी होती लुकास TVS, तिथं मी जॉबला लागलो. क्वालिटी डिपार्टमेंटला होतो. तिथनं मटेरियल जायचं भरपूर कंपनीतलं, टाटा मोटर्स, लुकास TVS भरपूर कंपनी. तर मग माझं काम एका महिन्यात कंपनीला खूप आवडलं. मग त्यांनी मला कस्टमर एंडला ठेवलं की तुम्ही जाऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. मग त्यानंतर मी टाटा मोटर्स, महिंद्रा अशा कंपन्यांमध्ये जाऊन तिथे जे प्रॉब्लेम आलेले आहेत आपल्या पार्टला, तर ते ॲनालिसिस करणे, जे तिथले मॅनेजमेंटमध्ये असतात त्यांच्यासोबत डिस्कशन करून ते जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करणे. सो असं करता करता ती जर्नी सुरुवात झाली. त्यामुळे मी तेव्हापासूनच गाडी बनते कशी, कुठला पार्ट कुठे असतो, ती प्रोसेस कशी असते, ते सगळं मी त्यावेळेस पाहिलेलं आहे. ते काम करत असतानाच एक अशी उणीव होती की भरपूर सोशल मीडिया त्यावेळेस जर पाहिलं तर 2012-13च्या दरम्यान तेव्हा यूट्यूब फुटत होतं. हा, यूट्यूब जस्ट आलं होतं. आणि मोस्टली वेबसाईट पण त्यावेळेस थोड्या येत होत्या, पण प्रिंट मीडिया जास्त होती. पण त्याच्यामध्ये पण मी असं पाहत होतो की मराठीमधून असं प्रॉपर माध्यम नव्हतं की जे डेली तुम्हाला काही ना काही अपडेट देईल. आणि मग त्यानंतर विचार करता करता मग ती कंपनी सोडली, कारण की तिथे पगार वाढत नव्हती आणि प्लस परमनंट पण होत नव्हते. मग त्यानंतर मी नाशिकला गेलो 2013 साली. 13ला तिकडे जॉईन झालो आणि जवळपास 2018 पर्यंत मी तिथे जॉब केला. आता ती कंपनी वेगळी होती, पण तिथे पण काम करत असताना मनात विचार होता. आणि ज्यावेळेस जिओ आलं 2016 मध्ये, त्यानंतर प्रत्येकाच्या हातात नेट आलं आणि 2017ला निर्णय घेतला की आपण काही ना काही करायचं.
आणि फायनली 2018ला यूट्यूब चॅनल मी चालू केला, मराठी कार न्यूज ह्या म्हणजे नावाने. तुमचं पहिलं युजर नेमच ते होतं? मराठी कार न्यूज. ओके, म्हणजे असं नाही की चेंज झालंय? नाही, मराठी कार न्यूज तेच होतं. 2018 ला रिझाईन दिलं. खूप मोठा डिसिजन घेतला. नाशिकवरनं पुण्याला शिफ्ट झालो आणि त्यानंतर मग यूट्यूब जर्नीला सुरुवात केली. मग आता ही जर्नी सुरू करतात आणि लगेच नाही ग्रो होणं ते पण अवघड होतं. मग हळूहळू स्टडी करणे. मी एक कॅब पण माझी नवीन घेतली होती, कॅब चालवायचो पुण्यामध्ये. आणि त्यानंतर दुपारच्या वेळेस मी शोरूमला व्हिजिट करून व्हिडिओज वगैरे बनवणे असं करतो. सो माझा फर्स्ट व्हिडिओ ऑगस्टमध्ये झाला. BS6 जे नॉर्म्स असतात त्याच्यावरती तेव्हा लॉन्च आले ते. म्हणजे ते BS6 नॉर्म तर 2020ला आलं. त्यानंतर मी महिंद्राचे, टाटा मोटरच्या अशा शोरूमला जाऊन थोडे व्हिडिओज बनवायचो. 2 वर्ष फक्त असंच गेलं की काम करायचं, व्हिडिओ करणे. ते सगळे फ्री ऑफ कॉस्ट? ओके, म्हणजे तुम्ही 2 वर्ष फक्त फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओ? म्हणजे ते समजून घेत होतो कसं होतंय काय होतंय. मेन टर्निंग पॉईंट माझा हा ठरला की 2020ला ज्यावेळेस कोरोना आला तेव्हा सगळे घरी गेले, आपापल्या घरी निवांत बसले, सगळे टिकटॉक पाहत होते, त्याच्यावरती जे नाचगाणी चालायची सगळ्यांच्या हातात 24 तास मोबाईल होता. तर मी काय केलं, मी टिकटॉकवरती माझं अकाउंट ओपन केलं. आता सुद्धा टिकटॉकवरती आपलं अकाउंट आहे बरं का, मराठी कार न्यूज या नावाने. तुम्ही जर बाहेरच्या कंट्रीमध्ये जर गेले, VPN लावून बघतायत तर VPN वरती तुम्ही पाहू शकता माझे व्हिडिओ. तिथे पण आपले जवळपास 1,40,000 फॉलोअर्स आहे. अरे हो. आणि अजून हा अकाउंट ऍक्टिव्ह आहे. तर मी कसं केलं की मी म्हटलं की लोक जर इथे टाइमपास म्हणून हे व्हिडिओज पाहतात, कॉमेडी असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, तर मी म्हटलं की आपण काय करू की गाड्यांबद्दल नॉलेज देऊया. त्यावेळेस BS6 सुद्धा आलं होतं. BS6 ही खूप मोठी टेक्नॉलॉजी होती आणि कार कंपनीतलं ते ॲडॉप्ट करण्यापासून ते गाड्या डिस्कंटिन्यू करण्यापर्यंत निर्णय त्यांचे जात होते. त्यामुळे त्या पिरियडमध्ये गाड्या खूप डिस्कंटिन्यू झाल्या. मग मी विचार केला की आपण काय करायचं की लोकांच्या गाड्या पण पार्किंगमध्ये उभ्या आहेत, तर त्या गाड्यांची केअर कशी करायला पाहिजे. तुम्ही गाड्यामध्ये उंदीर वगैरे जातात, तर ते कसं तुम्ही, तर असं जे मी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून, लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून जी जर्नी ती सुरुवात केली. आणि तुला एक गोष्ट सांगतो की माझे डोके काका आहेत ते पोलीसमध्ये होते, रिटायर झाले होते. ते जुन्नरला असतात. म्हणजे आमचं शिरोली बुद्रुक ते जुन्नर हे 6-7 किलोमीटरचं अंतर आहे. तर त्यावेळेस मला तो लॉंग व्हिडिओ त्यांच्या बोलेरोवरती बनवायचा होता. त्यांनी नवीन गाडी घेतली होती. तर आम्ही अशा परिस्थितीतून ते पोलीसवाल्यांनी आम्हाला 2 वेळा पकडलं. आम्ही लिटरली एक कांद्याची गोण घेतली होती. आम्ही सांगितलं की आम्ही पोहोचवायला चाललेलो आहे, गरजेचं आहे ते. त्यानंतर आम्हाला पोलिसांनी सोडलं. आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्या बोलेरोचा व्हिडिओ केला. तुम्ही जुने व्हिडिओ माझे आहेत युट्यूबवरती, अजून पण आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे जर्नी अशी सुरुवात झाली की लोकांना जी पण अपडेट येईल ती पटकन देणंच, आपल्या सोप्या भाषेतून देणं, जे त्यांना मराठी भाषेत. आणि मग टिकटॉक असेल, यूट्यूब असेल. त्यानंतर लॉकडाऊन संपलं, परत पुण्यात आलो आणि मग तिथनं यूट्यूबची जर्नी आपली सुरुवात झाली. मग न्यू कार असतील, यूज कार असतील, अशा जर्नी ते आत्तापर्यंत आपलं फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब याच्यावरती चांगले फॉलोअर्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपण माहिती देखील लोकांना देतो. ओके, सो आता मी थेट माझे प्रश्न सुरू करतो. नक्की, जे की ऑडियन्सच्या मनात पण आहे. बरोबर. तर आजच्या घडीला तुम्ही आता इतक्या कार्स बघितल्या आहेत, कमीत कमी तर हाय प्राईसपर्यंत, सर्वात ओव्हर हाईप्ड कार कुठली वाटली? मग ती कुठल्याही कंपनीची असो, टाटा, महिंद्रा. ओव्हर हाईप कार आहे ना, असं बोलता नाही ना रे बा. म्हणजे ती ती प्राईसला आणि स्पेसिफिकेशनला जस्टिफाईडच नाही झाली. नाही, अशी कुठली कार भारतीय मार्केटमध्ये असं मला वाटत नाही. कारण की भरपूर असं होतं की कार कंपनी ज्यावेळेस एखादा प्रोडक्ट लॉन्च करते तर ते खूप विचार करून करतात की नाही, मला आहे ना म्हणजे ही गाडी लोकांना आवडेल, आम्ही याच्यामध्ये चांगले फीचर्स देऊ, एक चांगली व्हॅल्यू देऊ आणि ती गाडी आम्ही लॉन्च करू. पण ओके, मी थोडंसं मध्ये इंटरप्ट करतो. पण आता मागच्या 3 वर्षात तुम्ही बघताय की जो ॲडव्हर्टिजमेंटचा ट्रेंड आहे तो कुठल्या लेवलला चाललाय, राईट? तो ट्रेंड कंपनीज पण फॉलो करताय. ज्या लेवलला ते कारची ॲडव्हर्टिजमेंट करताय, ज्या लेवलला इंस्टाग्रामला त्यांचा ट्रेंड सुरू आहे, ज्या लेवलला ॲडव्हर्टिजमेंट चालते, मग म्हणजे कार येते 6-7 महिन्यानंतर आणि तिची ॲडव्हर्टिजमेंट 6-7 महिने आधी सुरू होऊन जाते, इंस्टाग्रामला, यूट्यूबला म्हणा, फेसबुकला म्हणा. आणि त्यानंतर ती कारचा म्हणजे पहिल्या महिन्यात सेल हाय असतो आणि नंतर लोकांना त्याचं कळतं की बाबा काय. मग या गोष्टीवरून मी हा प्रश्न विचारला की या
ओव्हर हाईप कार असतील ना भरपूर, ओव्हर हाईप टाटाच्या तर पण असतील. टाटाची कार म्हणजे टाटा कार खूप हाईप झाली खूप हाईप, म्हणजे तिला IPL ला पण त्यांनी दाखवली. बरोबर, म्हणजे तिचं जे डिझाईन आहे ते त्यांनी युकेच्या जे स्टुडिओ आहे हम्म. तिथं केलेलं होतं. भरपूर मीडिया त्यांनी तिथे बोलवलेलं होतं, ती गाडी दाखवली. ज्यावेळेस आम्ही ती गाडी चालवली, मी गाडी पाहिली, बाहेरून तर मोठी वाटत होती, पण आतमध्ये बसल्यानंतर खूप डिसअपॉइंट झालो, कारण की म्हणजे ती नेक्सॉनच आहे. म्हणजे तुम्हाला ते आतमध्ये बसल्यानंतर तो फील नाही झाला की हा ठीक आहे खूप सुविधा आहे, बाहेरून सगळं त्यांनी दाखवलं. पण त्या गाडीचं ईव्ही व्हर्जन खूप चांगले. ओके. मी ईव्ही व्हर्जन त्या गाडीचं पुणे, बीड, जळगाव आणि जळगाववरनं परत मी पुण्याला, असं मी 2 दिवसात तो ट्रॅव्हल केलेला आहे. गाडीने खूप चांगलं मला रेंज दिली. तशी दुसरी गाडी जर पाहिली तर महिंद्राची मराझो, खूप खूप मस्त गाडी, खूप हाईप केली त्यांनी. म्हणजे ती ओके हाईप केली ती त्यांनी, स्पेशियस पण आहे. बट काय आलं, आपल्या लोकांना महिंद्राच्या ज्या गाड्या आहेत ते एकतर थार, XUV ह्या पाहण्याची सवय लागलेली, आणि ती गाडी MPV सेगमेंटची होती. मग तिथे कुठेतरी त्या गाडीने मार खाला आणि ती फ्लॉप झाली. किंवा KUV 100 जी तुला माहिती का नाही, 2016 हो माहिती आहे मला, जे की सर्वात कॉम्पॅक्ट दिसते रस्त्यावर पण. महिंद्राला खूप आशा होती. ती गाडी एवढी फ्लॉप झाली की महिंद्राने तेव्हापासून ठरवलं की आम्ही एंट्री लेवलमध्ये येणार नाही, आम्ही जे गाड्या लॉन्च करणार त्या सगळ्या 10 लाखापासून पुढे जातात. येस. सो अशा भरपूर गाड्या येतात ज्या की कंपनीला पण कधी वाटत नाही की आम्ही मारुती सुझुकीची इग्निस जी आता लास्ट मंथमध्ये आता डिस्कंटिन्यू करतायत. येस. त्यांनी खास नेक्सासाठी तो प्रोडक्ट आणला होता, पण तो पण डिस्कंटिन्यू. असं प्रत्येक कंपनीची ती स्टोरी आहे. अशी कुठलीच कंपनी आज इंडियन मार्केटमध्ये किंवा जगामध्ये पण नाही की त्यांची कुठली फ्लॉप कार नाही. कुठली ना कुठली एक फ्लॉप कार असते. ओव्हर हाईप जर तू विचार केला तर मला असं वाटतं की ओव्हर हाईप जे फीचर्स जर आपण बोललो तर ते आहे. एक तर सनरूफ, लोक त्या छोट्याल्या मुलांना तिथं उभे करतात, त्याची काहीच गरज नाही, म्हणजे त्याची काही गरज नाही. आजकाल मी तुला सांगतो, आपण पिंपरी चिंचवडमध्ये राहतो, आपण रोडवरती चालताना आपण पाहतो किती केबल्स पडलेल्या असतात. त्या ज्या कनेक्टिंग केबल असतात त्याचं कोणालाही घेणं देणं नसतं, कोणाचंही त्याच्यावरती कंट्रोल नाही. जर ती केबल त्या मुलाच्या गळ्याला लागली तर किती मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळं ते ओव्हर हाईप फीचर आहे. मुळात जो सनरूफचा इनोव्हेशन आहे हा युरोपियन कंट्रीमध्ये झाला होता, का तर तिथं बर्फ जास्त पडतो आणि तिथं सूर्य लोकांना लवकर दिसत नाही. सो त्या ट्रॅव्हलिंगमध्ये त्यांना तो सूर्याचा आनंद घेता यावा म्हणून तो सनरूफ होता. ओके, ही गोष्ट मी फर्स्ट टाइम ऐकतोय. सनरूफचा प्रॉपर यूज आणि प्रॉपर फाउंडेशन पुढे झालं तर युरोपियन राष्ट्रांमध्ये, का तर त्यांना सूर्य दिसत नव्हता. तर ऑन दी वे आता ते प्रगत राष्ट्र आहे आणि तिथल्या कंपनीज खूप विचार करतात की माझ्या कस्टमरला मला कसा एक्सपिरियन्स देत आहे. सो मग ते सनरूफ तिथे इनोव्हेशन झालं की सनरूफ द्यायचा, म्हणजे ऑन दी वे ज्यावेळेस लोक जातील ना तर ऍटलिस्ट त्यांना तो सूर्याचा जो आनंद आहे तो तिथे घेता येईल. त्यामुळे भरपूर युरोपियन कंपनीजमध्ये जर पाहिलं तर आपण पाहतो व्हेंटिलेटेड सीट आपल्या भारतामध्ये ते कूलिंग असतात. युरोपियन गाड्यांमध्ये कूलिंग पण असतात आणि हिटेड पण असतात. हिटेड सीट्स, का तर तिथं थंडी भरपूर असते. त्यामुळे ते इनोव्हेशन तिथं होतं. आपल्याकडे ठीक आहे ते फीचर आलं, पण आपल्या लोकांनी त्याला म्हणजे त्याची एकदम वाट लावली, त्याची वायझेड गेली. आणि आता सुद्धा छोट्याला मुलांना त्याच्यावरती उभं करतात. माझ्याकडं प्रत्येक नवीन गाडी असते, माझ्याकडं महिन्यातून 2-3 गाड्या मला ब्रँड पाठवत राहतो. माझ्या 2 मुली आहेत, मुली अक्षरशः रडतात की आम्हाला उभं राहायचं. मी त्यांना अजिबात अलाउ करत नाही, तुम्ही उभं राहायचं नाही म्हटलं. ते मला सांगतात की हे बाहेरचे उभे आहेत, म्हटलं ते उभे असते ते चुकीचं आहे, तुम्ही याच्यामध्ये उभं नाही राहायचं, ते खूप रिस्की आहे. आणि छोट्याला मुलांना कळत नाही, सेफ्टीचा प्रश्न आहे. आपण बँगलोर मधला पण एक अपघात ज्याच्यावरती मी रील बनवली होती, बॅरिगेटिंग होतं जिथं मोठाले जे व्हेकल आहे ते जाऊ नये म्हणून, आणि तिथून 4 व्हीलर जाऊ शकत होते. तिथं तो मुलगा उभा होता आणि ते बॅरिगेटिंगला त्याचं डोकं लागलं. ते डोकं खूप प्रेशरने मागे झालं, त्याच्या मानेच्या हाडाला फ्रॅक्चर झाले. म्हणजे ते किती डेंजरस असू शकतं. त्यामुळं ते अवॉइड करणं गरजेचं आहे. सनरूफ असेल किंवा असून काही फीचर असतात जे ओव्हर हाईप आहेत. मला तर वाटतं की सनरूफची अशी मेजर गरज नाही आपल्याला. येस, नक्कीच. तर विशाल सर, माझा आता लोकांच्या आवडीचा प्रश्न आहे की लोक कार घेताना सर्वात मोठी चूक कोणती करतात? लोक कार घेताना चुकी खूप मोठी करतात. शेजारच्याने स्विफ्ट घेतली म्हणून मी ब्रेझा घ्यायची आणि मी ब्रेझा घेतली म्हणून पुढचं मॉडेल घ्यायचं. त्याची काहीच गरज नसते. आज सुद्धा आपण यूज कार इंडस्ट्री मी खूप कव्हर करतो, प्रमोशन करतो त्यांचं. आत्ता सुद्धा जेवढ्या पण 100 गाड्या जर तिथे विक्रीला असतील तर 20 ते 30% बँकेने निवडून आणलेल्या गाड्या असतात. हे का असतं? का तर लोकांचं फायनान्शियल मॅनेजमेंट एकदम झिरो असतं.
शेजारच्याने स्विफ्ट घेतली म्हणून आपण नेक्सॉन घेणे किंवा आपण ब्रेझा घेणे हा खूप चुकीचा निर्णय आहे. आजकाल दिवाळीचं मी तुला उदाहरण देतो. दिवाळीच्या वेळेस ज्यावेळेस आपण गावाला जातो किती ट्रॅफिक होतं. सोलापूर हायवे असेल, नाशिक हायवे असेल, खूप खूप म्हणजे लोक जिथं 5-6 तास लागतात तिथं अक्षरशः 15-15, 20-20 तास घालवतात. का घालवतात? तर ज्या गरजेची म्हणजे जशी गरज असेल आपल्याला गाडीची तर ती गाडी घेणं खूप गरजेचं आहे. आणि बाकीची तुमच्याकडे अमाऊंट असेल ना, मी SIP मध्ये इन्व्हेस्ट करा, कुठेतरी दुसऱ्या जमिनीमध्ये इन्व्हेस्ट करा, चांगलं काहीतरी स्वतःसाठी जे इन्व्हेस्टेशन आहे ते करण्याचा प्रयत्न करा. बट लोक चुकी त्या करतात आणि मग तिथे कुठेतरी त्यांचं डिसिजन चुकतं. सो जशी गरज आहे त्यानुसार गाडी घेणं हे आजच्या घडीला खूप गरजेचं आहे. लोकांनी समोरच्या सोबत जे कंपॅरिझन करणं न करता गाडी घेणं हे खूप गरजेचं आहे माझ्या बरोबर. आणि तीच सर्वात मोठी चुकी असते. बाकी नॉर्मली आपण जे डिसिजन असतात ते पेमेंटवरती सुद्धा असतात. भरपूर लोक म्हणतात सर 30,000 पेमेंट आहे, मी कुठली गाडी घेऊ. मी म्हणेल की तुमचं जर पेमेंट म्हणजे तुम्ही ॲज अ रिस्पॉन्सिबल पर्सन आहात, जिथे तुम्हाला वाईफ आहे, एखादा अपत्य आहे, आई वडील आहे, तर तुमचं जर मंथली पेमेंट हे 50,000च्या वर असेल तर तुम्ही गाडी घ्या. आणि ते सुद्धा त्या 50,000मधले फक्त 10 ते 15% इन्व्हेस्टमेंट तुमची फक्त त्याच्यामध्ये गेली पाहिजे गाडीच्या EMI मध्ये. हे कुठेतरी गरजेचं आहे आज. कारण आजकालचे जे जग आहे आपण पाहतो की कधी मेडिकल इमर्जन्सी येईल, कुठे आपला जॉब जाईल, कुठे व्यवसायामध्ये कधी काय होऊ शकतं हे आपण पण सांगू शकत नाही. त्यामुळे भरपूर लोक 25-30 हजाराचा जॉब लागला की लगेच नवी गाडी घेणं, देखाव करणं याच्यात अर्थ नाहीये. भरपूर अशा 70-80% लोक आहे ना लॉसमध्ये जातात आणि मग भविष्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम येतात. त्यामुळं मी ह्या गोष्टी भरपूर लोक मला मेसेज करतात इंस्टाग्राम वगैरे, मेल, तर असे अनुभव भरपूर लोकांनी सांगितलेले आहेत आपल्याला. ओके. याचा यानंतरचा जो आहे की सेकंड हँड कारबद्दल आहे. सेकंड हँड कार घ्यावी का न्यू घ्यावी, हा खूप टॉपचा प्रश्न आहे. डायरेक्ट टॉपचा प्रश्न आहे. आणि माझं हे सजेशन राहील की जर तुम्ही फर्स्ट बायर असाल आणि तुम्ही सॅलरीड पर्सन असाल किंवा तुमचा छोटा मोठा बिझनेस आहे तर माझ्या मते सेकंड हँड गाडी घेतलेली कधी पण बेस्ट राहते. त्याच्या मागचे काही मुद्दे आहेत ते पण मी समजावतो. माणसाला गाडी घेतल्यानंतर कळतं की माझा वापर कसा आहे. माणूस म्हणतो की नाही मी आत्ता गाडी घेतली ना, नाही मी पेट्रोल घेईल आणि काय नाही माझे एखाद्या 2 महिन्यातून मी फक्त बाहेर काढतो. नाही, हे खूप चुकीचा समज आहे. ज्यावेळेस गाडी घेतल्यानंतर आहे ना, आता उन्हाळा आहे, कामावर जायचं नाही, रातले ऊन आहे, आज गाडी घेऊन जाऊ, मस्त AC मध्ये बरं वाटेल. आता परत पुढं पावसाळा येणार, मग पावसाळ्यामध्ये घेऊन जाऊ. त्यामुळे तो युजेस वाढतो आणि मग तो जो रनिंग कॉस्ट आपण ज्याला म्हणतो ना, जे आपण आधी सांगितलं होतं की नाही माझी गाडी फक्त 1000 किलोमीटर जाईल, तर तिथे ती कधी 2-3 हजार किलोमीटर होऊन जाते ते आपल्याला कळत नाही. मग ती रनिंग कॉस्ट वाढते. 1000 किलोमीटरची रनिंग कॉस्ट जरी पाहिलं आपण, जर पेट्रोल गाडीचा आपण जर विचार केला तिथे देखील तुम्हाला 8 ते 10 हजार रुपये लागतात. बरोबर. तर इथे कुठेतरी लोकांनी म्हणजे सर्व्हिस वगैरे किंवा फ्युलचा खर्च हा सर्व मी इन्क्लूड करतोय. तर मग तिथे कुठेतरी लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि यूज कार माझ्या मते मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मिळतात. यूज कार घेताना काही गोष्टी लोकांनी म्हणजे थोड्याशा लक्ष देऊन करणं गरजेचं आहे. जसं की गाडी व्यवस्थित चेक करून घेणे. आजकाल PDI इन्स्पेक्शन भरपूर कंपनीज घेतात, 1-1.5-2 हजार रुपये घेतात. त्यांच्याकडून गाड्या चेक करून घ्या जेणेकरून ते ॲक्सिडेंटल आहे का, इंजिनमध्ये मेजर वर्क आहे का, इलेक्ट्रॉनिक्समध्ये काही प्रॉब्लेम आहे का. तर या गोष्टी तुम्ही जर तुम्ही 3-4 लाखाची गाडी घेत असाल तर 1-2 हजार रुपये माझ्यामध्ये खर्च करायला काहीच प्रॉब्लेम. ऑब्व्हियसली एवढी महाग इन्व्हेस्टमेंट करतात. आणि सेकंड हँड गाडी खरंच आजच्या घडीला जास्त इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जर नसेल करायची तर ती तुम्ही नक्कीच प्रेफर करू शकता. आता काही लोकांचं हे एक गणित असतं की गाडी ही घरची लक्ष्मी पहिली, त्यामुळे आणायची तर नवीनच आणायची. हा पण एक मुद्दा असतो. नवीन गाडी घेणं कुठलंही दुमत नाही, बिनधास्त इमोशनल अँगल हो, तर ती गाडी घेणं आहे. पण एक व्यावहारिक दृष्ट्या आणि एक टेक्निकल दृष्ट्या जर विचार केला तर सेकंड हँड हा बेटर ऑप्शन राहतो. माझ्या मते सेकंड हँड गाडी घ्या, 1-2 वर्ष त्याचा एक्सपिरियन्स घ्या आणि त्यानंतर तुम्ही नवीन गाडीकडे स्विच होऊ शकता. कारण की तुम्ही 1-2 वर्षामध्ये चांगला एक्सपिरियन्स घेता की माझी गरज कशी आहे, मी आज इकडे फिरायला घेऊन गेलो होतो तर मग डिक्कीमध्ये स्पेस होता का, मला एवढं मायलेज लागलं, मग मी आता CNG घ्यायला पाहिजे का, डिझेल घ्यायला पाहिजे का, मी EV घ्यायला पाहिजे. कारण की EV सुद्धा आता बऱ्यापैकी पुढे जातात. आता समजा तुम्ही जर एक 100-200 किलोमीटरच्या सर्कलमध्ये जर वर्षभर फिरले
तर माझ्या मते EV सुद्धा आज 10 लाखाच्या बजेटमध्ये काही ऑप्शन असे आहेत जे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं एक जी व्हॅल्यू ती जनरेट करून देतात. रनिंग कॉस्ट कमी आहे. सो सेकंड हँड गाडी घ्या, 1-2 वर्ष वापरा आणि त्यानंतर नवीन गाडीकडे स्विच करा. ईव्हीचा मुद्दा सांग. ईव्हीवर येऊ आपण, ईव्हीवर सेपरेट प्रश्न घेऊ. नक्की. तर लोन घेणं आता म्हणजे परचेस करतोच आहे आपण, परचेसचा प्रश्न आहे. तर लोनचा पर्सेंटेज की म्हणजे कसं कॉम्बिनेशन असलं पाहिजे? लोनवर घेतली पाहिजे की जी कॅशवर घेतली पाहिजे? म्हणजे दोघांपैकी कुठलं बेस्ट असू शकतं? नाही, माझं असं म्हणणं स्मार्ट आहे की डिसिजन कुठला असू शकतो? स्मार्ट डिसिजन असं आहे की त्याच्यामध्ये 2 विषय असतात. एक तर यूज कारवरती तुम्हाला जे इंटरेस्ट ऑफ लोन आहे तो भेटतो 12% जवळपास 18-19-20%. पर्सनल लोनचा इंटरेस्ट रेट जातो. ते डिपेंड ऑन तुमच्या सिव्हिल स्कोअरवरती असतं. न्यू कार जर घेतली तर 8 ते 10%, 11% तुम्हाला व्याजदर भेटतो मॅक्स टू मॅक्स. तर माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की लोन घेतलेलं कधी पण बेटर राहतं. हा, पण तुमच्याकडे चांगलीच मोठी अमाऊंट पडलेली तर मग काय लोन तसं पण ते डोक्यातून विषय निघूनच जातो की आहे पैसे तर मग कशाला लोन घ्यायचं. बट जो एक कॉमन मॅन आहे ज्याला खरंच गाडी घ्यायची तर मग तो त्या दृष्टीने विचार करतो की मला एक अमाऊंटची गाडी घ्यायची. तर मी तुम्हाला उदाहरण देतो की समजा 10 लाख रुपये किंमत आहे एक स्पेसिफिक गाडीची. ती जर तुम्ही प्लॅन करत असाल तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मिनिमम त्या गाडीमध्ये 2.5 ते 3 लाख रुपये डाऊन पेमेंट करणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न 7 लाखाचा, तर 7 लाख तुम्ही लोन करून घ्या, प्लस 1 ते 2 लाख रुपये तुमचे सेव्हिंगला असणं खूप गरजेचं आहे. इन केस उद्या इमर्जन्सी आली, गाडीचे हप्ते नाही भरता आले, तर ह्या गोष्टी थोड्याशा लोकांनी करणं गरजेचं आहे. सेकंड हँडमध्ये मी असं सजेशन देईल की तुम्ही जर एक 2-3 लाखाची गाडी घेत असाल तर ट्राय करा की कॅश पेमेंट करायचं. कारण की तिथे इंटरेस्ट रेट खूप असतो, EMI पण भरपूर जातो. बट सेकंड हँड भरपूर लोक गाडी का घेतात तर एक तर बजेटचा इश्यू असतो. त्यामुळं तिथे पण तुम्ही सेकंड हँड गाडी घेताना 1-1.5-2 लाख रुपये डिपेंड ऑन गाडीवरती. आता स्विफ्ट समजा असतील जी 4 लाखाला भेटते, आपण 2015च्या गाडीचा विचार करू तर ती जर 4 लाखाला असेल तर ऑब्व्हियसली जी बँकेची जी व्हॅल्यू आहे ती अराउंड 2,80,000 असते. कारण की 10 वर्ष जुनी गाडी आहे. त्यामुळे कंपनी पण व्हॅल्युएशन करताना त्याप्रमाणेच करते. कारण की गाडीची व्हॅल्यू ही कमी होणार आहे, ही कधी पण लक्षात ठेवा. तुम्ही आज 15 लाखाची गाडी घेतली, ती फक्त तुम्ही पार्किंगमध्ये उभी करा आणि उद्या तिचं व्हॅल्यू काढा, तुमचे 2-3 लाख रुपये कमी होणार आहे. डिप्रिशिएटिंग आहे. हो, त्यामुळं गाडी घेताना विचार करून घ्या. आता भरपूर बँक किंवा काही बाहेरचे जे फायनान्स आहेत ते म्हणतात की आम्ही 0 डाऊन पेमेंट करू. तिथे सुद्धा तुम्ही हे करू शकता. बट मोस्टली स्वतःचे जे पैसे त्याच्यामध्ये घाला, जेणेकरून पुढे जे लोन वगैरे घेणार आहे तुम्ही ते कमी होऊन जाईल. आणि सेव्हिंग ठेवा तुमच्याकडे. सेकंड हँड गाडी घेताना सुद्धा मी भरपूर जे आपले कस्टमर त्यांना सांगतो की तुम्ही ज्यावेळेस सेकंड हँड गाडी घेता त्यावेळेस ही अपेक्षा ठेवायची नाही की मला एकदम नवीसारखी गाडी लागेल. उद्या ती गाडी घरी आणल्यानंतर त्या गाडीमध्ये खर्च येणार आहे. उद्या टायरचा खर्च असू शकतो, इंजिनचा खर्च असू शकतो. त्यामुळे तुमच्याकडं तो खर्च काढण्यासाठी सुद्धा पैसे असणं गरजेचं आहे. त्यामुळे सेकंड हँड गाडीचा असा असतो की ते मशीन आहे, त्याला झीज हे असते, क्लच प्लेटला झीज आहे, क्रँक शाफ्टला झीज आहे, सगळ्याच गोष्टींना झीज आहे, टायरला झीज आहे सगळीकडे. त्यामुळे तुम्ही ती गाडी घरी आल्यानंतर तुम्हाला खर्च येणार आहे ही थोडंसं डोक्यात ठेवा. सेव्हिंग ठेवा स्वतःकडं, सो जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणवणार नाही. बट लोन माझ्या मते एक चांगला ऑप्शन आहे. ओके, आता हा पण महत्त्वाचा आहे, मायलेज वर्सेस सेफ्टी. मिडल क्लास माणसाने कोणाकडे बघितलं पाहिजे, की सेफ्टीकडे बघून कार घेतली पाहिजे की मायलेजकडे बघून कार घेतली पाहिजे? हा खूप वादग्रस्त प्रश्न आहे. सुझुकीला घेऊन सुझुकी वर्सेस टाटा म्हणू शकतो मी फ्रँक. बरोबर, काय सांगाल तुम्ही? एक तर भरपूर असं होतं की आपण जे सजेशन देतो ते समोरच्याला पटेलच असं नाही काही. बरोबर. आज सुद्धा मारुती सुझुकीचा मार्केट शेअर हा 40 ते 44% दरम्यान आहे. आणि एक गोष्ट मारुती सुझुकीला मानायला लागली, फक्त पेट्रोल इंजिन विकतात ते. बाकीच्या कंपन्यांकडे डिझेल आहे, EV आहे, सगळ्या गोष्टी. त्यांनी आता EV टर लॉन्च केली, पण ती आता एवढं झाली. बट तरी देखील ती मार्केटमध्ये ती कंपनी टिकून आहे. का टिकून आहे? कारण की त्यांचा जो पाया आहे ना तो खूप मजबूत आहे. आज सुद्धा जर एखाद्या कॉमन मॅनला जर गाडी घ्यायची असेल तर तो पहिला काय विचार करतो की मायलेज आणि रिसेल व्हॅल्यू. सेफ्टी आता कुठेतरी लोकांना कळायला लागलेलं आहे, त्याला प्राधान्य देतात ते. आणि टाटा मोटर्सला त्या बाबतीत खरंच मानावं लागेल की
टियागो असेल, टिगोर असेल किंवा पंच. आता सध्या पंचची एवढी हवा आहे ना की एक 8 लाखापासून 12 लाखापर्यंत गाडीचं मॉडेल येतं. सो लोक विचार करतात की मी 6 लाखाची जर ही गाडी घेण्यापेक्षा मी थोडं पंचकडे जाईल, तर तो एक चांगला ऑप्शन आहे. बट माझं असं सजेशन राहील की सेफ्टी ही आज काळाची गरज आहे, त्यामुळे सेफ गाडी घेणं हे खूप गरजेचं आहे आजच्या घडीला. आपण रोडवरती पाहतो की कसे ट्रक चालतात, कोणाचा काहीच भरोसा नाही, काहीच भरोसा नाही. त्यामुळे रस्तेही पण धडे नाही, रस्ते पण तसं नाही. मारुती पण त्यांच्या गाड्यांमध्ये सेफ्टी आणण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे माझ्या मते हा जो डिसिजन आहे हा घेणाऱ्यावरती डिपेंड राहील. बट सेफ गाडी घेणं ही काळाची गरज आहे, मी एवढंच सांगितलं. ओके, सेफ्टी फर्स्ट म्हणू शकतो आपण. आता कार परचेसबद्दलचाच प्रश्न आहे. अंडर 10 लाख, 10 लाखाच्या आतची आतापर्यंतची सर्वात बेस्ट कार तुम्हाला कुठली सांगाल तुम्ही आतापर्यंतची तुम्ही बघितलेली? फीचर वाईज जर फीचर म्हणजे सगळेच त्याच्यात इक्वॅलंट धरा तुम्ही. फीचर म्हणा, मायलेज, सेफ्टी म्हणा, साईज, इंटरनल. आत्ताच्या सध्याच्या घडीला जर विचार केला तर माझ्या मते पंच टाटाची ही सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. 10 सीएनजी मध्ये, 10 लाखाच्या आत सीएनजी फ्युल ऑप्शन मध्ये. ओके, सीएनजी मध्ये म्हणते, सीएनजी मध्ये, नॉट पेट्रोल. पेट्रोल नाही. पेट्रोलवरती त्या गाडीचं मायलेज कमी आहे. त्यामुळे सेफ्टी वाईज, मायलेज वाईज, स्पेस वाईज, म्हणजे जिथं सीएनजी जिथं एक वेळेस मारुतीचा धबधबा होता तर ते मोठा सीएनजी टँक तिथं मागे डिक्कीमध्ये द्यायचं, डिक्की म्हणजे संपूनच जायची. इथे टाटाने विचार करून ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी दिली. आणि कॉमन मॅन जो विचार करत होता की मला बूट पण वापरायला भेटेल, सीएनजी पण असेल, तर पंच माझ्या मते त्या बजेटमध्ये खूप चांगली आहे. येस, आहे, म्हणजे ती खरंच आहे. त्याच्यात बरोबर फीचर दिले, सेफ्टी दिलेली त्यांनी. बरोबर. आणि मग जर तुम्ही दुसऱ्या टेक लोडेड जरा विचार करत असाल की नाही का, जरा मला थोडंसं टेक पाहिजे, सेफ्टी जर बाजूला काढून चांगले फिट अँड फिनिश लेवल पाहिजे, थोडासा चांगला सर्व्हिस एक्सपिरियन्स पाहिजे, तर माझ्या मते हुंदाईची एक्स्टर एक चांगला ऑप्शन आहे. बट एक्स्टरचा एक मेजर प्रॉब्लेम असा आहे की तिचा लुक नाही लोकांना आवडत. तो आहे, तो कन्सर्न आहे. बट त्या गाडीमध्ये बसल्यावरती तुम्हाला जी सीट्स क्वालिटी आहे, जी मटेरियल क्वालिटी आहे, जो फील आहे, किंवा i20 सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे त्यांचा. बट i20 आता खूप आउटडेटेड झालेली आहे, त्यामुळे तिथे कुठेतरी एक हे आहे. बाकी पेट्रोल इंजिनमध्ये तुम्हाला चांगलं मायलेज पाहिजे आणि रिसेल व्हॅल्यू पाहिजे. या दोन गोष्टी गाडी घेताना खूप महत्वाच्या असतात. सेफ्टी ही मॅटर नाहीये, रिसेल व्हॅल्यू आणि मायलेज हे खूप मॅटर करतात. त्याच्यामध्ये माझ्या मते स्विफ्ट एक चांगली गाडी आहे, गुड लुकिंग आहे. यस, बट ते 3 सिलेंडर इंजिन दिल्यामुळे ते थोडंसं पॉवर कमी आहे. बट तरी सुद्धा ती सेगमेंटमध्ये माझ्यामध्ये एक चांगला स्पेस आणि एक चांगली मायलेज जी आहे ती गाडी ऑफर करते. एक बलेनो एक चांगला ऑप्शन आहे, तिच्यामध्ये सुद्धा सीएनजी. बट अगेन तिथे तो मोठा जो टँक येतो येऊन जातो. आता बलेनोमध्ये हायब्रिड इंजिन सुद्धा येणार बरं का. ओके, बट ते अजून 1-1.5 वर्ष लागेल त्याला. आणि फ्रॉन्क्स एक चांगला ऑप्शन आहे मारुती सुझुकी, अंडर 10 लाख मध्ये. माझ्या मते जो फर्स्ट बायर आहे ना त्याने या गाड्यांचा विचार करावा. बाकी तर निसानमध्ये किंवा रेनॉल्टमध्ये पण चांगले ऑप्शन आहेत. बट अगेन तिथे तुम्हाला रिसेल व्हॅल्यू, मायलेज ते एक थोडंसं कन्सर्न होऊन जातो. बरोबर. तर माझ्या मते तो एक चांगला ऑप्शन आहे. अंडर 10 लाखच्या बजेटमध्ये आता तू बोललेलं आहे, तर त्याच्यामध्ये ज्यांना परफॉर्मन्स पाहिजे, सेफ्टी पाहिजे, त्यांच्यासाठी माझ्या मते महिंद्राची 3XO एक 10 लाखाच्या आतमध्ये त्या गाडीचं ते बेस मॉडेल सुद्धा येऊन जातं, जे की माझ्या मते एक चांगला ऑप्शन आहे तो. पण तिथे तुम्हाला ते मायलेज वगैरे जास्त असेल तर मग त्याची अपेक्षा ठेवू नका. महिंद्रा परफॉर्मन्ससाठी गाड्या बनवतं. येस, सो ज्यांचं रनिंग खूप कमी आहे, थोडी मोठी गाडी पाहिजे, तर 3XOचा पण विचार करू शकता. बजेट वाढून जातो थोडासा. नाही, 10 लाखच्या ह्याच्यात तिचं बेस मॉडेल येऊन जातं. ओके, आणि त्यांनी बेस मॉडेलमध्ये पण सनरूफ दिलेला आहे, जो काही माझ्या मते भारतीयांच्या कामाचा नाही आहे, पण ठीक आहे. ओके, टाटा, महिंद्रा, मारुती तिघांपैकी भारतातच म्हणू शकतो आपण ऑन रोड सर्वात बेस्ट कोण आहे? ऑन रोड सर्वात बेस्ट म्हणजे ॲक्च्युली होतं काय माहिती का, की कॅटेगरी वाईज आपण जर विचार केला तर ह्या गाड्या किंवा ह्या कंपनी सेम गाड्या कुठल्याच बनवत नाही. महिंद्राकडे तुम्ही जर विचार केला तर महिंद्राच्या सफोमीटरमध्ये तुम्ही जर विचार केला तर 10 लाखाच्या पुढंच सगळ्या गाड्या आहेत. आणि SUV मध्ये तर ते किंगच आहे. जसं की आपण 7XO, थार रॉक्स पाहतोय, थार पाहतोय, त्यांची EV सेगमेंटमध्ये गाड्या आहेत, BE6 वगैरे, तर सगळ्या त्या परफॉर्मन्स ओरिएंटेड आहे.
मारुतीमध्ये जर पाहिलं तर मारुती प्रॉपर कॉमन मॅनची गाडी आहे. म्हणजे तुमचं बजेट 4 लाख आहे एस्प्रेसो येऊन जाईल, तुमचं बजेट 5 लाख आहे ऑल्टो K10 येऊन जाईल, 6 लाख आहे तुमच्याकडे वॅगनारचा ऑप्शन आहे, 7 लाख आहे सेलेरिओचा ऑप्शन आहे, 8 लाख आहे स्विफ्टचा ऑप्शन आहे. सो बेस्ट आपल्याला असं बोलता नाही येणार किंवा जर एखादा कार कंपनी सेमच गाड्या प्रोड्यूस करते तर मग आपल्याला त्यांना लगेच कम्पॅरिझन करता आलं असतं की हे आहे. माझ्या मते SUV मध्ये महिंद्रा चांगल्या पद्धतीने काम करते. ओके. एक 8 ते 15 लाखाचं जे बजेट आहे तिथे टाटा खूप चांगल्या पद्धतीने काम करते. जसं की नेक्सॉन आहे, टाटा पंच आहे, त्यानंतर सियारा सुद्धा आता आलेली आहे. सो ते एक हे आहे. आणि हे जे 5 लाखापासून जे पुढं बजेट होते तिथे मारुती. त्यामुळे मला अजून सुद्धा वाटतं की मारुती खूप चांगल्या पद्धतीने गाड्या बनवते. मायलेज, त्यांचं इंजिन टेक्नॉलॉजी खूप सायलेंट आहे. टाटा देखील सेफ्टीकडं थोडंसं लक्ष देऊन गाड्या बनवते. येस. त्यामुळे त्या कंपन्या त्या ठिकाणी एकदम बेस्ट पद्धतीनं काम करतात आहे. सो मला असं बेस्ट टॅग कोणालाच नाही देता येणार. हां, यात मी एक ॲड करतो. सर्व्हिसमध्ये मी एक ॲडमिट करतो की सुझुकीला चॅलेंज नाही आहे. नाही, बिलकुल नाही. टाटाला तोडणे आहे बरोबर. डायरेक्टली वर्स्ट सर्व्हिसमध्ये अच्छा, मी म्हणू शकतो. त्यांचा हात कुणीच पकडणार नाही, एवढा भारी एक्सपिरियन्स देतात ते. तुम्हाला तुलाच माहिती आहे कारण की मी जस्ट प्राऊड ओनर ऑफ टाटा कार्स. मी फक्त टाटा सेफ्टीसाठी घेतलेली, आपण डिस्कशन करूनच घेतलंय. टाटाच्या सर्व्हिस एक्सपिरियन्स बद्दल तुम्ही काय म्हणाल? बी ऑनेस्ट एकदम. मी खरंच म्हणजे ज्यावेळेस पण आम्ही लॉन्च इव्हेंटला जातो ना, आमचा फीडबॅक असतोय. आम्ही गाडी चालवल्यानंतर जे टाटा मोटरचे सिनियर मॅनेजमेंटचे जे अधिकारी असतात ते आमचा फीडबॅक घेतात. माझं त्यांना कायम सांगणं असतं की तुम्ही तुमचा जो शोरूम मधला आफ्टर सेल सर्व्हिस आहे, स्टाफ आहे, त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देणं खूप गरजेचं आहे. ऑब्विसली मी स्ट्रेट अवे बोलू शकतो की तुम्ही मारुतीचा स्टाफ पहा, किया मोटरचा स्टाफ पहा, हुंदाईचा स्टाफ पहा, तिथे तुम्हाला एक वेगळीच ट्रीटमेंट असते. कस्टमर आल्यानंतर एकतर तो गाडी घेतल्यानंतर आफ्टर सेल सर्व्हिसेस खूप महत्त्वाची असते. तिथे कुठेतरी टाटा मागे खूप प्रॉब्लेम्स येतात ते लोकांना. लोक मला मेल करतात ते की सर आम्हाला हा प्रॉब्लेम येतोय. मी भरपूर वेळा माझ्या पद्धतीने जेवढं हेल्प करता येईल त्यांना तेवढं करतो. टाटा मोटर्सने आफ्टर सेल सर्व्हिसेस आणि पार्ट अवेलेबिलिटी त्याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. आणि मेन त्यांचा जो स्टाफ आहे ना, त्यांना ट्रेनिंग देणं खूप गरजेचं आहे. नॉलेजच नाही खरंच, नॉलेज पण नाही. आणि मुद्दा काय होतो माहिती का की ज्या पद्धतीनं गाड्या सेल होतात ना, तेवढा त्यांच्याकडे मॅनपॉवरच नाही. मॅनपॉवर नाही आणि कॉर्डिनेशन पण व्यवस्थित नाही आहे त्यांच्याच मध्ये. राईट. तर हा इश्यू आम्ही कायम हायलाईट करतो त्यांना. ते बोलतात का आम्ही त्याच्यावरती काम करतोय. इव्हन त्यांनी टाटा.EV साठी एक वेगळा जो शोरूम जी चेन आहे ती चालू केलेली आहे. ओके. आपल्या गुडगावमध्ये आणि साऊथ इंडियामध्ये. बट ती तिथपर्यंत त्यांनी लिमिटेड होऊन गेली. आम्ही 1 वर्ष आधी गेलो होतो. मस्त एक्सपिरियन्स आहे तिथे. EV साठी सेपरेट शोरूम आहे. आता जर पाहिलं टाटा मोटरच्या ऑलमोस्ट सगळ्याच गाड्या EV मध्ये येतात. त्यामुळे त्यांनी EV साठी वेगळं डिव्हिजन करून जर आईसवरती चांगल्या पद्धतीने फोकस केला तर अजून चांगलं जे सेल्स आहे त्यांना वाढवता येईल. बट हेच जर एक्सपिरियन्स येत राहिले तर मग कुठेतरी आता ठीक आहे पुढचे 10 वर्ष चालू राहील. त्यानंतर मार्केटमध्ये एखादा चांगला कॉम्पिटिशन आला तर मग तिथं बरोबर त्यांच्या गॅप्स ओळखून ते जागा घेऊन. त्यामुळं आफ्टर सेल सर्व्हिसेस खूप प्रॉब्लेम आहे. ओके. तिथे मी बोलू शकतो स्ट्रेट अवे. ऑटोमॅटिक कार्स बद्दल काय म्हणाल तुम्ही? फ्युचरसाठी ते चांगलं ऑप्शन आहे की लोक मॅन्युअललाच प्रिपेअर करतील? तुमचं काय मत आहे? ॲटोमॅटिक आज सुद्धा आपण जर विचार केला की जेवढ्या पण गाड्या विकतात तर त्यापैकी जवळपास 30 ते 40% गाड्या ऑटोमॅटिक मध्ये विकल्या जातात. ओके. आणि मेट्रो सिटीजमध्ये सर्वात जास्त ज्या ऑटोमॅटिक कार्स आहे त्या विकल्या जातात. का? आता आपलं ट्रॅफिक म्हणजे मी आता इथून जर मुशी चौकात गेलो तर मला 5-10 मिनिटं थांबावं लागेल. आणि ते मॅन्युअलचा एवढा प्रॉब्लेम होऊन जातो ना की ॲज अ मी पुण्यामध्ये राहतोय आणि मला जर पुण्यामध्ये फिरायचं असेल तर मॅन्युअल माझे स्वतःची जी चॉईस आहे, माझ्याकडे स्वतः मॅन्युअल गाडी. पण आता मी फ्युचरमध्ये जी पण गाडी घेईल ती माझी ऑटोमॅटिक असेल. मी आता मॅन्युअल नाही वापरणार कारण की
माणूस काय होतो माहिती का, मेंटली आणि याने पूर्ण ते परत परत गिअर शिफ्ट करा, रस्ते आणि आपले ट्रॅफिक खूप आहे आपल्याकडे, ट्रॅफिक तर आहेच, छोटे आणि गाड्या खूप झाल्या त्या लेवलचे रस्ते आहेत आपले की म्हणजे खड्डा मला नाही वाटत की 15-20 किलोमीटर कुठं खड्डा दिसत असेल. नाही. आणि आता तू जर विचार केला तर पहिलं सीएनजी मायलेज साठी ओळखलं जायचं. आता टाटाने पंचमध्ये पण ऑटोमॅटिक एएमटी दिलेलं आहे. सीएनजी टियागो टिगोर मध्ये पण ते एएमटी देतात. सो भविष्यामध्ये आपल्याला एएमटी कडे वळावं लागेल. हो, बट रुरल मध्ये आपण गावाकडे पाहिलं तर तिकडे मॅन्युअल प्रेफरन्स लोक देतात, आणि तिकडं माझ्या मते तिकडे जास्त ट्रॅफिक पण नसतं, त्यामुळे मॅन्युअल बेस्ट ऑप्शन आहे. बट सिटीमध्ये ऑटोमॅटिक हा बेस्टच ऑप्शन आहे, नो डाऊट. ओके. EV कार्स बद्दल काय सांगाल? EV तेवढं बेटर आहे झालंय का आत्ता? इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, त्यांचं चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, त्यानंतर त्यांची रिलायबिलिटी म्हणा, तेवढा परफॉर्मन्स देत आहेत का, तेवढी रेंज देत आहेत का, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? EV आहे का बेस्ट? ईव्हीचं कसं आहे माहिती का, ईव्ही एकतर आजच्या घडीला प्रायमरी कार तुमची होऊ शकत नाही. म्हणजे ॲज अ तुम्ही एखादी गाडी घेताय, फर्स्ट बायर आहे. हां, तर तुमची ती प्रायमरी कार असू शकत नाही, असं मला असं वाटतं. येस, माझं पण तेच मत आहे. कारण की मी ज्यावेळेस भरपूर वेळा मी असा एक्सपिरियन्स घेतला की मी ईव्ही घेऊन आहे ना रात्रीचं फिरतो लॉंग जर्नीला. फॅमिली नसते माझ्यासोबत, मी माझी टीम असते सोबत, आणि भरपूर आम्ही ट्राय करतो की रात्रीचा एक्सपिरियन्स कसा आहे हा जाणून घेणं खूप गरजेचं असतं. आपल्याकडं इन्फ्रास्ट्रक्चरची ईव्हीचे जे चार्जिंग स्टेशन आहेत त्याचे 12 वाजलेले आहेत खूप. मी जालन्याला गेलो होतो, माझा पर्सनल अनुभव सांगतो. जालन्यावरनं आम्ही काम केलं, जालन्यावरनं तिथं गाडी फुल केली मी. आता माझ्याकडे जी गाडी होती ती विंडसर होती, ती जवळपास 270 ते 280 किलोमीटर जाते. आता मला पुण्याला यायचं होतं. टोटल आमचं इथून जालना जर पाहिलं जवळपास 400 ते 450 किलोमीटर आहे. तर आम्ही जालन्यामध्ये फुल केली. तिथं सुद्धा मला एवढे प्रॉब्लेम आले की ते भारत पेट्रोलियमचा जो ईव्ही चार्जर होता तिथे मी गन लावली, ती गनच निघत नव्हती. अर्धा तास ती गन काढण्यातच माझे निघून गेली. ती काहीतरी प्रॉब्लेम, मला कस्टमर केअरने पण सांगितलं की MGच्या आणि अजून कुठल्या तरी ब्रँडच्या कारला तो चार्जरचा प्रॉब्लेम आहे. तिथं तर चार्ज झालीच नाही. तिथून मी दुसऱ्या प्रायव्हेट चार्जरकडे घेऊन गेलो, तिथं मी चार्ज केली, फुल झाली चार्ज. मी समृद्धीला आलो, समृद्धीवरनं मी सिन्नरच्या तिथनं एक्झिट घेतला. समृद्धीवरती मला 2 का 3 ईव्ही चार्जर होते, ते पूर्णपणे बंद होते, अंडर मेंटेनन्स. बरं, आता विषय असा आहे की मी 2 महिन्यापूर्वी पण तिथनंच गेलो होतो, तेव्हा पण तीच परिस्थिती होती, आणि आता पण तीच परिस्थिती. बरं ठीक आहे म्हटलं, तिथून मी सिन्नरवरनं खाली उतरलो. नांदूर शिंगोटे एक गाव आहे, तिथं एक हॉटेल आहे, तिथं मी चार्जिंगला लावली. म्हणजे संकट जी येतात ना ती अशी मिळून येतात. मी लावली 10:45 रात्री 11:15 वाजता. गाडीत चार्जिंग होती काहीतरी 9% राहिली होती. आता DC फास्ट चार्जिंगला लावली, मी फुल खुश. मग गेलो हॉटेलला, मस्त जेवण वगैरे केलं, आणि आम्ही काहीतरी 11:15 वाजता रिटर्न आलो. म्हटलं आता बरं झालं, चार्ज झाले असेल, एक 60-70% इनफ आहे, पुण्याला जाता येईल. तिथून मी आलो, गाडीत चार्जिंग पाहिली फक्त 13%, 4% झाली होती. आणि नंतर मी पाहिलं चार्जिंग बंद झाली होती. अरे, मग मी तिथल्या ओनरला फोन केला, म्हटलं अहो चार्जिंगचं काय प्रॉब्लेम आहे? ते म्हटले अहो आता 11 वाजले, आमच्याकडे सिंगल फेज असते, त्यामुळं आता आमचं 11 वाजता बंद होतं. तिथून 13%वरती मी संगमनेरच्या दिशेने निघालो. तिथून नांदूर शिंगोटेपासून संगमनेरपर्यंत येता येता 4 चार्जर होते, 4ही चार्जरवर, अदानी वगैरे सगळे बंद. शेवटी मी, माझे मित्र होते संगमनेरला, त्यांच्याकडे कुशक आहे, मी त्यांना म्हटलं की मी तुमची गाडी घेऊन जात होतो पुण्याला, मला उद्या अर्जंट काम आहे, मला चेन्नईला जायचं होतं, दुसऱ्या दिवशी फ्लाईट पकडायची होती. तर ते मला म्हटलं की ठीक आहे, मग या तुम्ही. एक पेट्रोल पंप सांगितला, तिथं आम्ही भेटणार होतो. मी तिथं गाडी घेऊन गेलो, मला तिथं एक चार्जर दिसला धूळ खात पडलेला. मी म्हटलं काय जायचं त्याच्याकडे, म्हटलं जाऊ दे यांच्याकडे गाडी, पण मी म्हटलं ट्राय करायला काय हरकत आहे. म्हणून मी सहज गेलो, ती धूळ होती, ती जरा धूळ अशी गेली आणि तिथं टच केलं तर ते स्क्रीन ऑन झाली. ओके, म्हटलं स्क्रीन ऑन आहे. मग मी ॲप ओपन केलं, माझ्याकडे ते भारत पेट्रोलियमचं ॲप होतं, तिथं ते चार्जर कनेक्ट केलं आणि चार्जिंग सुरू झाली. फास्ट चार्जिंग होती, DC फास्ट चार्जिंग होती. मग त्यानंतर मग आम्ही चार्जिंग तिथं फुल केली. बट चार्जिंग युनिटचा दर सुद्धा खूप जास्त आहे, तो नाही परवडत. आणि तो परवडत नाही म्हणजे जर तुम्ही 1000 रुपये वॉलेटमध्ये टाकले तर तिथे तुमचा जवळपास 180 रुपये GSTच कट होतो. अरे बापरे, 1000 रुपये टाकले तर 180 रुपये तुमचा GST कट होतो, 18%. आणि त्यानंतर तुम्हाला भेटतात फक्त
काहीतरी मग काय फायदा ना, मग तुम्ही ईव्ही का प्रमोट करताय गव्हर्नमेंट एवढं? ईव्ही आजच्या घडीला फक्त एकच काय त्याला म्हणतात, एकच चांगला ऑप्शन आहे. तुम्ही घरामध्ये गाडी चार्ज करायची तुमच्या पार्किंगमध्ये बस तेवढंच. आणि तुम्ही गाडी चालवायची, तिथेच ती परवडणारी आहे. बाकी बाहेर खूप अवघड आहे. युनिटचे तर खूप आवाच्या सव्वा असतात. 15 रुपयापासून 25-30 रुपये युनिट प्रमाणे तुम्हाला ते जे अमाऊंट आहे ती द्यावी लागते. म्हणजे ओव्हरऑल ईव्ही कडे वळायला नाही पाहिजे सध्या तरी. नाही, वळायला पाहिजे. हा. कसं वळायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ईव्हीची रनिंग कॉस्ट जर पाहिली ना, ही फक्त 3 ते 4 रुपये रनिंग कॉस्ट आहे. जी आपल्या आईसची जर पाहिली तर आपण 6 रुपयापासून 10 रुपयापर्यंत आहे. म्हणजे ईव्हीची रनिंग कॉस्ट ही अर्ध्यावरती. पण ती तुम्ही कधी हे करू शकता, चांगलं प्लॅनिंग करून. आणि एक लो बजेट ईव्ही गाडी घ्यायची. तुमचं जे डेली रनिंग आहे ना, जिथं तुम्ही 60-70 किलोमीटर जात आहे, 60-70 किलोमीटर येत आहे, तर अशा गाडीला तुम्ही ईव्हीचा खूप चांगल्या पद्धतीने यूज करू शकता. जसं की टाटा मोटर्स लाईफ टाईम बॅटरी वॉरंटी देते, ओके. 15 वर्षांची. महिंद्रा देते, MG देते. म्हणजे तिथे तुम्ही चांगल्या पद्धतीनं रनिंग कॉस्ट कमी करू शकता. आता जसं की माझं उदाहरण देतो. माझ्या मुलींना मला स्कूलमध्ये सोडावं जायला लागतं. मग तिथे जर मी माझी पेट्रोल किंवा डिझेल गाडी वापरली तर ती रनिंग कॉस्ट कमीच म्हणजे वाढणारच आहे माझी. सो मग पण ती प्रायमरी कार नसेल, माझ्याकडे ऑलरेडी एक डिझेल गाडी असेल आणि मग ईव्ही मी चालवेल किंवा पेट्रोल गाडी असेल. सो अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. बट आत्ताच्या घडीला ईव्ही इज नॉट युअर प्रायमरी कार, ती सेकंडरी जाऊ शकते. ओके. डीलरशिप बद्दल काय मत आहे? डीलर्स फसवतात का? लोक शिव्या घालतात डीलर्सला खूप. कुठल्या न्यू कार सेकंड सेकंड हँड कार्स बद्दल, आणि न्यू कार्स बद्दल पण मला एक्सपिरियन्स आलाय खराब. तर आधी सेकंड हँड कार बद्दल सांगा. हे बा, सेकंड हँड कार बद्दल माझा एक्सपिरियन्स झाला तर एक तर असं असतं की सगळ्याच गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर असतात. गाडी तुमच्या समोर असते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर करू शकता. आता एखादा डीलर तुम्हाला सांगतोय की सर, म्हणजे त्यांनी 4-5 हजार रुपये त्या रबिंग पॉलिशला घालून एकदम चकाचक केली, इंजिन वगैरे क्लीन केलं, की तुम्हाला ती गाडी नवी वाटते. नाही, हे चुकीचं आहे. तुम्ही ती गाडी चेक करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ती गाडी कशी चेक करता येईल? एक तर PDI इन्स्पेक्शन करा किंवा एखादा मेकॅनिक घेऊन जायचा. तुमच्या इथं लोकल मेकॅनिक आहे ना, त्याला 1000 रुपये द्यायचे, म्हणायचं चल दादा माझी गाडी चेक करायची, तो मस्त चालवून घेतो गाडी, तुम्ही चेक करून घेऊ शकता. आणि प्लस असतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता भरपूर असं होतं बरं का, डीलर जो फसवतो ना, हे कुठेतरी माझ्या मते चुकीचं आहे. कारण की डीलर फसवतो म्हणजे आपण तिथे फसलं जातो. सगळ्या गोष्टी तर आपल्या समोर राहतात. असं तर नाही की आपण ऑनलाईन ॲप ओपन केलं आणि तिथं बुकिंग केलं, पैसे टाकले, ते घरापर्यंत तुमचं प्रोडक्ट आलं. असं कधीच होऊ शकत नाही. गाडी तुमच्या पुढे असते. डीलर सगळ्या गाड्या तुमच्या पुढे लावतो. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी ही आहे की मी जर 5 लाख रुपये त्याला देतोय तर माझ्या स्वतःची मेहनतीची कमाई येते, तर मी ती एकदम पूर्णपणे 100% चेक करून घेणं गरजेचं आहे. डीलर तुम्हाला म्हणत असेल ना की नाही सर ही गाडी असं, इव्हन विशाल विदाटे जरी म्हणत असेल की प्रवीण तू जा ती गाडी घेऊन टाकायची, काय नाही डॉक्युमेंटचं, तरी प्रवीणने लगेच म्हणाल विशाल भाऊ नाही मला डॉक्युमेंट पाहिजेत, मी गाडी PDI चेक करणार, मी गाडीची टेस्ट राईड करणार आणि मगच पैसे घालणार. हे सिंपल उदाहरण आहे. आपले पैसे जाणार आहे. शेवटी उद्या आपला लॉस झाला तर तो आपला लॉस आहे. उद्या विशाल विदाटे भरून देणार नाही किंवा दुसरा कोणी भरून देणार नाही. त्यामुळे काही डीलर आहेत जे मार्केटमध्ये खराब काम करतात, जे की याची टोपी त्याला त्याची टोपी याला असं भरपूर चालत राहतं. आपल्याला ते ओळखणं गरजेचं आहे. आणि जेव्हा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमचे पैसे घालवत असाल तेव्हा तुमची रिस्पॉन्सिबिलिटी ही असते की तुम्ही गाडी ती चेक करून घेणं. गाडी कशी चेक करायची हे पण तुम्हाला थोडक्यात सांगतो. समजा तुम्ही सिंगल असाल, एकतर गाडी पाहायला जायचं, गाडीचे जे पॅनल असतात आणि डे लाईटमध्ये गाडी पाहायला जायचं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. संध्याकाळी रात्री गाडी कधीही पाहायची नाही. डे लाईटमध्ये जायचं. गाडीचा जो कलर असतो ना, तो बोनटचा जो कलर असतो तोच सगळीकडे तो कलर असतो. पण जर रिपेंट केलेला असेल एखादा पॅनल, डोअर वगैरे, तर तो आपल्याला तो कलरचा जो शेड असतो तो चेंज लगेच कळतो आपल्याला. तर तिथं आपण लगेच त्याला पकडू शकतो. प्लस भरपूर असं असतं की कलर जर दिला असेल ना गाडी, किंवा गाडी जर ॲक्सिडेंटल असेल तर त्या गाडीचे पेंटचे जे असे छोटे कण असतात ना, ते बाहेर लागलेले असतात, रबरला लागलेले असतात. खाली जी आपल्या व्हीलचं वरचा जो पोर्शन असतो तिथं कलर लागलेला असतो, तिथे तुम्ही चेक करू शकता. डोअर तुम्ही चांगल्या पद्धतीने चेक करू शकता.
गाडी चालू झाल्यानंतर एकदा इंजिन पाहून घ्यायचं की इंजिन कशा पद्धतीने हे करते, ऑइल डिप जी असते ती ओपन करून पाहिजे, त्याच्यातून ऑइलवर फेकलं जाते का हे तुम्ही चेक करू शकता. टायर जर आपण पाहिलं तर आपल्या गाडीचा जो टायर असतो ना, त्याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग इयर असतं आणि वीक असतो. ओके. तर तो कसा असतो की जानेवारीचा 3rd वीक आहे असं आपण पकडूया. जानेवारीमध्ये 4 वीक असतात. तर तो टायर जर 3ऱ्या वीकमध्ये मॅन्युफॅक्चर झाला असेल आणि ती गाडी 2026ची असेल तर त्याच्यावर लिहिलं असतं 0326. ओके. तर हे जे 0326 आहे ना, हे 4ही टायरला तुम्ही चेक करणं गरजेचं आहे की ते टायर बरोबर त्याच मॅन्युफॅक्चरचे इयरचे आहे. आता एखादी गाडी तुम्ही पाहायला गेले आणि तुमच्या लक्षात आलं की एका साईडला MRFचा टायर आहे, दुसऱ्या गाडीला JK टायर आहे, मागे ब्रिजस्टोन आहे, तर 100% तुम्ही त्याच्यामध्ये हे करायचं की ती गाडी एकदम जुगाडू माणसाने वापरलेली. त्यामुळे त्या गाडीपासून लांब राहायचं. एक तर ट्राय करा की पुढचे 2 टायर एका कंपनीचे मागचे 2 टायर एका कंपनीचे, ते चालून जातील आपल्याला. पण 3 टायर जर वेगळे असतील तर मग ते जुगाड गेलेले. त्यामुळे अशा गोष्टींपासून तुम्ही हे करा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही करू शकता. तुम्ही गाडीवरती कुठली केस आहे का, तर त्या गाडीचा जो नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आणि चॅसी नंबर वगैरे हे पाहून तुम्ही एखाद्या एजंटला जरी सांगितलं की या गाडीवरती कुठली केस वगैरे आहे का, ब्लॅक लिस्टेड आहे का, हे तुम्ही चेक करून घेऊ शकता. सो अशा गोष्टी चेक करून घेणं गरजेचं आहे. इवन गाडीवरती कुठलं लोन आहे का हे सुद्धा तुम्हाला कळून जातं. तुम्ही पोलीस स्टेशनला देखील काही केसेस वगैरे आहे का ते पण चेक करू शकता. सो असे मल्टिपल वे असतात. लोकांना वाटतं की नाही ते खूप किचकटीचं काम आहे, असं नाही आहे. तुम्ही एखाद्या एजंटला, RTO एजंटला थोडे पैसे जरी दिले 200-300 रुपये, तर तो बिंदास चेक करून देऊ शकतो. आपण जर एवढे कॉस्ट इन्व्हेस्ट करतोय, एवढे इन्व्हेस्टमेंट करतोय त्या गाडीवर, सो एवढ्या गोष्टी केल्याच पाहिजे खर्च करून. ओके. शोरूमबद्दलचाच प्रश्न आहे. नवीन कार होता. शोरूममध्ये हिडन चार्जेस काय काय लावले जातात याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? शोरूममध्ये मल्टिपल प्रकारचे हिडन चार्जेस ते लावू शकतात. एक तर म्हणजे आता सध्या खूप म्हणजे आधी आहे ना भरपूर असा काळ म्हणजे जो कारभार होता ना तो शोरूमच्या नावावर होता की जे असेल ते चार्जेस ते लावत होते. पण आता कसं केलं की एक शोरूम गव्हर्नमेंटने पूर्ण भारतामध्ये एकच करून टाकलेली. पहिली दिल्लीला वेगळी असायची, हरियाणामध्ये किंवा UP मध्ये वेगळी असायची, महाराष्ट्रामध्ये वेगळी, आता इक्वल केलेले. आणि RTO जो टॅक्स आहे ना हा सुद्धा इक्वल आहे. त्यामुळे असं हिडन चार्जेस आहे ना तुम्हाला कुठलीही जी शोरूम आहे ते लावू शकत नाही तसं नियमाप्रमाणे. आता हिडन चार्जेसची व्याख्या बदललेली आहे. ती कशी बदललेली आहे की ते तुम्हाला एक शोरूम सांगणार, एक शोरूम प्राइस प्लस तुम्हाला इन्शुरन्स, RTO टॅक्सेस वगैरे ते सगळे लावणार. इन्शुरन्समध्ये ते काय करतात की जास्त पैसे लावतात. तर गव्हर्नमेंटने त्याच्याबद्दल पण नियम आणला की कस्टमर त्याच्या पद्धतीनं तो इन्शुरन्स घेऊ शकतो बाहेरून. आणि शोरूम त्याला हे नाही करू शकत नाही. पण शोरूमने आता कसं केलं की भरपूर गाड्या वेटिंगवरती असतात. शोरूमचं म्हणणं असतं ॲक्सेसरीज टाकून घ्या. तर ते असा एक पार्ट असतो. आता ॲक्सेसरीज ह्या गाडीला उपयुक्तच असतात. जसं की अलॉय व्हील टाकून घ्या, गाडीचा लुक वगैरे चांगल्या पद्धतीनं होतो, किंवा मॅटिंग वगैरे अशा म्हणजे गाडीचा ते ओव्हरऑल लुक आहे तोच चेंज होऊन जातो. पण हिडन चार्जेस आता तरी सध्या कुठलं शोरूम, म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या आता शोरूम मला नाही वाटत कुठले जास्त हिडन चार्जेस लावत असतील. हा, बट वेटिंग जर असेल आणि गाडी अवेलेबल करायची असेल तर मग ते थोडंसं ते ॲक्सेसरीजच्या स्वरूपात घेतात. अवेलेबल चार्जेस काही ठिकाणी घेतले जातात. ओके. त्यात लोकांना इन्शुरन्समध्ये फसवलं जातं का कुठे? असं फसवलं नाही जात म्हणता येणार. इन्शुरन्स कसं असतं, इन्शुरन्सचे काही प्रकार असतात. 0 डेप्थ असतो, रिटर्न टू इनवॉइस असतो. त्यामुळे ज्यावेळेस माणूस नवीन गाडी घेतो तर रिटर्न टू इनवॉइस घेणं खूप गरजेचं आहे. त्यात किती गोष्टी असतात की ते आपण घेतल्याच पाहिजे इन्शुरन्स? माझ्या मते 0 डेप्थ खूप महत्वाचं आहे. रिटर्न टू इनवॉइस खूप महत्वाचं आहे जर न्यू गाडी असेल तुमची तर अशा गोष्टी घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही ते कम्पेअर देखील करू शकता. जसं की मी आत्तामध्ये ॲको इन्शुरन्सची एक ॲड गेली होती. त्यांचं एक ॲप आहे, म्हणजे मी त्याचं प्रमोशन नाही करत, बट एक कॉमन मॅन ज्यावेळेस गाडी घेतो त्या गोष्टी माहिती पाहिजे. हा, तर तो त्याच्या वेबसाईटवरती जर गेला आणि त्याने टाकलं की मी नेक्सॉनचं हे मॉडेल घेतोय, तो नेक्सॉन घेत असेल तर मला त्याच्यासाठी तुम्ही इन्शुरन्स सुचवा, तर ते एक प्लॅन देतात आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला डिटेल माहिती असते. फ्लडेड गाडी झाली असेल तर तुम्हाला किती हे होणार, उद्या ॲक्सिडेंट झाली तर गाडीचे कसे तुम्हाला हे भेटू शकतं, बारकाईने सगळं सांगितलं असतं.
आणि मी तेच आधी देखील बोललो होतं की ज्यावेळेस तुम्ही गाडी घेताय त्यावेळेस ह्या गोष्टी घेणं गरजेचं आहे. लोक चुकतात कुठे माहिती का, मी नवीन गाडी घेणार आहे, मी फुल म्हणजे खुश की नाही आता शोरूम मध्ये जाणार, मस्त मोठा हार घालणार, ते फटाके बिटाके आणणार, तो कपडा असा फेकून देणार माग आणि रील बनवणार सिनेमॅटिक आणि फुल आवडणार. झालं असं नाहीये. भरपूर इन्शुरन्स घेताना चुकी होतात. एक पुण्यामध्ये असा किस्सा घडला होता. एका व्यक्तीने एका शोरूममध्ये गाडी बुक केली, अर्टिगा बुक केली आणि त्याला गाडी घ्यायची होती CNG. आता ते बुकिंग करण्याची चुकी का जो ओनर होता त्याची चुकी काय माहित नाही. ती गाडी ऑटोमॅटिक आली आणि ती गाडी मस्त डिस्प्लेला उभी केली, तिच्यावरती कव्हर वगैरे त्याने गाडीचा नंबर वगैरे आला आणि नंतर गाडी अनव्हील वगैरे झाली. नंतर आतमध्ये गेलो पाहतोय की ऑटोमॅटिक गाडी घेतलेली मॅन्युअल. त्यामुळं भरपूर वेळा प्रवीणला सुद्धा गाडी घ्यायची होती. त्यावेळेस प्रवीणचा मला कॉल आला की विशाल भाऊ थोडा वेळ काढा आणि आपण गाडी पाहायला जाऊ. त्यामुळे ज्यावेळेस शोरूमवाले तुम्हाला कॉल करतात की तुमची गाडी गोडाऊनला आलेली ना, तर तुमचं देखील कर्तव्य की एकदा पाहायला जा. ऑब्व्हियसली आपल्या केसमध्ये हे झालं होतं की मला टॉप मॉडेल आहे तिचे फीचर सांगून दिले होते आणि हे येतील मग तुम्हाला असं सांगून दिलं होतं. ते ऍक्च्युली शोरूमचे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते त्यांच्याकडून ती चुकी झाली होती. आणि काय होतंय की पहिले ना कारमध्ये फक्त 4च मॉडेल असायचे. मारुतीच्या जर याच्यामध्ये विचार केला तर LXi, VXi, ZXi आणि ZXi प्लस हे मारुतीचे हे होते. आणि टाटामध्ये जर पाहिलं तर XE, XM, XT आणि XZ आणि XZ प्लस असे 5 मॉडेल असायचे. आत्ताच्या घडीला टाटा नेक्सॉनचे जर व्हेरियंट पाहिले तुम्ही पेट्रोल डिझेल पाहून तर ते जातात 50-60च्या वर. त्यामुळे जे शोरूमचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात ते सुद्धा त्यांना ते लवकर समजणं खूप अवघड असतं. ते कधी कधी जॉब पण स्विच करतात. बट शोरूमची तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी असणं गरजेचं आहे की कस्टमरला राईट इन्फॉर्मेशन गेली पाहिजे. गेली पाहिजे. माझं म्हणणं आहे की कस्टमर जर स्वतः थोडासा रिस्पॉन्सिबल झाला ऑब्व्हियसली तर कंपनीच्या साईटवरती जायचं, त्यांची वेबसाईट ओपन करायची, तिथे तुमचं जे मॉडेल आहे ते ब्राउचर दिलेलं असतं, तिथं तुम्ही सगळं पाहू शकता. शोरूमवाल्या पैसे पण तुम्हाला जास्त त्यांच्यावरती ब्लेम करण्याचे नाही. त्यामुळं माझं हेच म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही गाडी घेत असाल त्यावेळेस थोडंसं रिस्पॉन्सिबल व्हा. ह्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत जसं की PDI चेक असेल, बाकीच्या गोष्टी इन्शुरन्स वगैरे. तर एक्सटेंडेड यातला एक गोष्ट ऍड करतो, एक्सटेंडेड वॉरंटी बद्दल काय सांगाल? हे म्हणजे म्हणजे सांगितलं जातं शोरूम कडून नवीन गाडी घेताना, ही खरंच वर्थ गोष्ट आहे की स्कॅम आहे? नाही, ही गोष्ट डिपेंड ऑन तुमच्या रनिंगवरती. ओके. जर तुमचं 4 वर्ष आणि 1 लाख किलोमीटरची वॉरंटी, समजा 3 वर्ष आणि 1 लाख किलोमीटरची वॉरंटी स्टँडर्ड आहे आणि ते सांगतात की अजून 30,000 आम्ही तुम्हाला देऊ 2 वर्षाची आणि त्याचे 12, 13, 15,000 रुपये ते जास्त घेतात. डिपेंड ऑन गाडी. कॉमन मॅनची सांगतोय, मोठ्या गाडीला ते थोडं जास्त असतं. बट माझ्या मते एक्सटेंडेड वॉरंटी ही कामाची आहे. ती घेतलेली चांगली राहील जर तुमचं रनिंग जास्त असेल तर. ओके. रनिंग चांगलं असेल तर माझ्या मते ती तुमच्या फायद्याचीच आहे. उद्या तुमच्या गाडीला काही प्रॉब्लेम झाला तर ते त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातं. किंवा तुम्ही जर गाडी रिसेल करत असाल तर पुढच्या रिसेल करणारा जो व्यक्ती आहे त्याला तुम्हाला ते नेगोशिएशन पॉवर देखील वाढून जाते की माझ्या गाडीला एक्सटेंडेड वॉरंटी वगैरे आहे, तिथे प्राइस तुम्हाला जास्त येते. ओके. मेंटेनन्समध्ये सध्या मार्केटमध्ये कोणता ब्रँड आहे जो सर्वात जास्त खर्च काढतो? मेंटेनन्समध्ये म्हणजे तू मला ते कॅटेगरी कळली पाहिजे. कॅटेगरी म्हणजे SUV मध्ये घेऊ शकता 12 लाखाच्या आत. 12 लाखाच्या आतमध्ये सर्वात जास्त मेंटेनन्स कुठल्या गाडीला आहे? हायर म्हणजे तिसरी सर्व्हिस काढली माझ्या मते आपण एक त्याला वाढून आहे ना 20 लाखापर्यंत करू. 15 लाख मोस्टली आता लोक क्रेटा पर्यंत गाड्या घेतात 20 लाखापर्यंत. तर याच्यामध्ये ना जे सर्वात जास्त मेंटेनन्स बद्दल जर आपण विचार केला तर स्कोडा व्होक्सवॅगन मध्ये जरा जास्त मेंटेनन्स आहे. बट त्यांचं सर्व्हिस पॅकेज जर घेतलं आपण जे की स्टार्टिंगला ते आपल्याला देतात तर तिथे मग ते कव्हर होऊन जातं. बाकी तर हे अगेन तीच गोष्ट येते की गाडीसोबत आपल्याला एक मॅन्युअल येतं आणि मॅन्युअलमध्ये स्पष्ट लिहिलं असतं की कुठल्या किलोमीटरला काय तुम्ही चेंज करायला पाहिजे. आता तेच जर तुम्ही 20,000 किलोमीटर तुम्हाला असं क्लचची प्लेट चेंज करायला पाहिजे तर क्लच प्लेटला काही प्रॉब्लेम नसेल तर ती ऑब्व्हियसली चेंज व्हायलाच नाही पाहिजे. बरोबर. या अशा गोष्टी असतात.
त्यामुळे बऱ्यापैकी आता भारतीय ब्रँड जर आपण विचार केला ना तर ते सर्व्हिसवरती खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. म्हणजे एवढा कॉस्ट नाही. बट MG असेल, स्कोडा व्होक्सवॅगन असेल, इथे कुठेतरी तुम्हाला सर्व्हिस कॉस्ट जास्त द्यावी लागते. कम्पॅरेटिव्हली हुंदाई असेल किंवा इकडे मारुती टाटा वगैरे असेल, इकडे कमी येते. इव्हन टोयोटाचा जरी विचार केला आपण, टोयोटाच्या आपण म्हणतो रिलायबल कार आहे, असं काही नाहीये. टोयोटाच्या गाड्यांना सुद्धा भरपूर मेंटेनन्स येतो. म्हणजे माझे मित्रमंडळी ते गाड्या वापरतात, ते सुद्धा सांगतात इनोवा क्रिस्टाला आम्हाला 25-30 हजार रुपये खर्च येतो. डिपेंड ऑन, कारण की आता ही BS6 जी टेक्नॉलॉजी आली आहे ना ती खूप खर्चिक आहे. BS4 पर्यंत ठीक होतं, बट म्हणजे आहे ते बऱ्यापैकी आहे. आणि मेन मेंटेनन्सचा पार्ट एक मी तुला सांगतो की मेंटेनन्स हा कसा येतो माहिती का, एकतर तुम्ही गाडी खूप खराब चालवलेली आणि एकतर तुम्हाला त्याच्यातलं नॉलेज नाही, किंवा तुम्ही उशिरापर्यंत चालवतायत. म्हणजे म्हणजे तेच तुम्ही प्रॉपर मेंटेनन्स करत नाहीये किंवा तुम्हाला त्यातलं नॉलेज नाही. आता जेव्हा नॉलेज नसेल तर मग काय होतं, ते म्हणतात ब्रेक पॅड चेंज करायचे. तर आपण लगेच त्यांना हे करू शकतो की ब्रेक पॅड तर मला मॅन्युअलमध्ये सांगितलेलं आहे की 40,000 किलोमीटर नंतर चेंज करायचे, तर तुम्ही असं कसं काय म्हणताय. बरोबर, मॅन्युअल आपल्याला प्रॉपर रीड केलं पाहिजे. त्यानंतर शॉक अप्सरा असेल तर ते सुद्धा मोस्टली लवकर हे होत नाही. त्यामुळे मेंटेनन्स हा असा पार्ट आहे जो तुमच्यावरती डिपेंड राहतो. बट हायर जेवढी आपण महाग गाडी घेऊ ना तेवढा तुम्हाला मेंटेनन्स जास्त द्यावं लागतं. जसं की महिंद्राच्या कार्स आहेत, तिथे सुद्धा तुम्हाला जेव्हा ते किलोमीटर 50, 60, 70 हजार किलोमीटर तुम्ही क्रॉस करता त्यानंतर तुम्हाला मेंटेनन्स हा जास्तच द्यावा लागतो. सगळ्यात बेस्ट मेंटेनन्समध्ये कुठली कंपनी असेल तर मारुती सुझुकी. ते कोणीच डिनाय करू शकत नाही त्या गोष्टीला. आत्ता सुद्धा माझ्याकडे मारुती सुझुकी ब्रेझा आहे, 1,72,000 किलोमीटर झालेले आहेत. माझ्या गाडीची सर्व्हिसिंग एक अराउंड 6-7 हजारात होऊन जाते, काही प्रॉब्लेम नाही. मी माझ्या गाडीचं सस्पेन्शनचं काम केलं पूर्णपणे, मागचे पुढचे शॉक अप्सर वगैरे बदलले, लोअर आर्म बदलले, मला फक्त 17,000 रुपये खर्च आला. तर तुम्ही स्कोडा किंवा टाटा वगैरे इथे जरी गेले असते तरी तुम्हाला 25-30 हजार रुपये खर्च आला असता. येस. कार घेण्याचा बेस्ट टाइम कोणता आहे वर्षातला, जर एखाद्याला नवीन गाडी घ्यायची आता? एक तर मार्च एंड किंवा इयर एंड. याचं कारण सांगू शकतो, कारण असेल याच्यामागे कारण हे असतं की एकतर इयर एंडला मागचा जो स्टॉक आहे ना तो शोरूमकडे असतो, तर तिथे आपल्याला जे डिस्काउंट आहे तो खूप चांगला भेटतो. आणि दुसरा प्रश्न असतो मार्च एंड. आणि मार्च एंडमध्ये काय होतं की कंपन्यांना टार्गेट असतं की फायनान्शियल इयर जेवढ्या जास्त गाड्या विकल्या जातील तेवढा तो जो रेव्हेन्यू आहे तो किंवा जो अमाऊंट आहे ती वाढवता येते आपल्याला. सो तिथे एक ऑप्शन असतो. बट माझं सजेशन हे राहील की तुम्ही गाडी घ्यायच्या वेळेस आहे ना एक 20-25 तारखेला महिन्याच्या शोरूमला जा. ओके. आणि त्यांना सांगायचं की मला गाडी घ्यायची आहे, कारण की ते जे सेल्समन असतात ना त्यांना पण प्रेशर असतो की महिन्याचं टार्गेट पूर्ण करायला. सो मग तिथे जी गाडी 6 लाखाला ती तुम्हाला 5,80,000, 5,75,000, म्हणजे 30-40 हजार रुपये होऊन जातात. डिपेंड ऑन गाडीच्या प्राइसिंगवरती. कधी कधी आता मध्यंतरी माझा मित्र होता, टाटा सियारा त्यांनी बुक केली आणि तिथं गेल्यानंतर त्याने सांगितलं की हॅरियर ॲडव्हेंचर एक्स होती ऑटोमॅटिक. तर त्याची शोरूमवाले म्हटले की सर सियारापेक्षा आम्ही तुम्हाला याच्यावरती चांगली डील देऊ. आता ती 24 लाखाची गाडी शोरूमवाले 20 लाखाला देईल त्याला. अरे बापरे. डिझेल ऑटोमॅटिक. त्याने मला कॉल केला, तो म्हटला विशाल अरे ही देतात ते, आणि माझं रनिंग पण हायवेवरती जास्त आहे, त्याला कंटिन्यू अहिल्यानगरपासून मुंबई पुणे करावं लागतं. मी त्याला म्हटलं की तू डोळे दाखवून घेऊन टाक, हॅरियर घेऊन टाक, बिलकुल विचार करू नको, परवडणारी गाडी आहे तुला. आणि त्याने घेऊन टाकली. खुश येतो आज. म्हणजे हे पण होऊन जातं की कधी कधी म्हणजे ठीक आहे सियारा किंवा इतर गाड्या खूप ट्रेंडिंगला असतात, बट कधी कधी खिशाचा जर विचार केला आणि ती अमाऊंट खर्च करून मोठी गाडी येत असेल तर माझ्या मध्ये काय हरकत नाही ना. बरोबर. तर बेस व्हेरियंट घेतल्यानंतर त्यात ॲक्सेसरीज टाकणं बेस्ट डिसिजन राहील की डायरेक्ट टॉप मॉडेल घेणं बेस्ट डिसिजन राहील? म्हणजे आता बरेच लोक असं करतात, तुम्ही बघितलंय. आणि दिल्लीमध्ये हा प्रकार खूप भरपूर चालतो. बेस मॉडेल घेऊन येतात आणि आफ्टर मार्केट टाकून घेतात. करोल कपलर टू कपलर. याबद्दल काय म्हणाल तुम्ही? बेस्ट डिसिजन कुठला असेल? माझं असं म्हणणं आहे की गाडीचं तुम्ही ॲक्सेसरीज करा, बट इलेक्ट्रॉनिक्स सोबत किंवा इलेक्ट्रिक वायरिंग सोबत खेळायचं नाही. याच्यामध्ये काय होतं की भरपूर वेळा गाडीचा जर मेजर काय ॲक्सिडेंट झाला किंवा गाडी समजा आग वगैरे लागली गाडीला, आणि त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये तुमच्या असं लक्षात आलं की तुम्ही बाहेरून आफ्टर मार्केट गोष्टी केलेल्या आहेत, जिथं तुम्ही वायरिंगची छेडछाड केलेली, तिथे तुमचा क्लेम रिजेक्ट होणार, वॉरंटी अवॉइड होणार आणि मग तुमच्या हातामध्ये काहीच होणार.
आता होतं काय की समजा तुम्ही 6 लाखाची बेस मॉडेल घेतलं आणि तुम्ही 50,000 रुपयाची एक हे केलेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे टाकलेले, तर भरपूर कार ॲक्सेसरीवाले खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट हे काय होतं, लाखातून एखादी केस घडते. आणि माझ्या मते ॲक्सेसरीज बाहेरून करणं सुद्धा जेन्युअन काही ॲक्सेसरीज येतात ज्या चांगल्या ब्रँडच्या असतात, त्या करणं गरजेचं आहे. बट माझं असं म्हणणं आहे की ते अवॉइड करा. जास्त लोक ते स्क्रीन वगैरे बसवतात, ॲम्बियंट लाईटिंग आफ्टर मार्केट बसवतात, बाहेरच्या लाईट्स वगैरे चेंज करतात, तर ते कुठेतरी अवॉइड करणं गरजेचं आहे. जे समजा स्क्रीन आहे तर स्क्रीन बसवली तर काही प्रॉब्लेम नाही आहे, बट खूप जास्त तुम्ही जर करत बसले तर मग त्याला जास्त काही अर्थ नसतो. तर भरपूर वेळा काय होतं की गाडी आफ्टर मार्केट केल्यानंतर अलॉय व्हील टाकले, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे केलं, आतमध्ये स्क्रीन विन लय भारी टाकलं, पण ज्यावेळेस एक पिरियड निघून जातो ना 1-1.5 वर्षानंतर, आणि ज्यावेळेस मग ते फील होतं की त्या गोष्टी जुन्या पडतात, ते अलॉय व्हील असेल तर मग त्या गोष्टींची काळजी पण तेवढं घेणं गरजेचं आहे. त्यामुळे कमीत कमी गाडीमध्ये ॲक्सेसरीज केल्या ना तर गाडी देखील एकदम प्रॉपर राहते, आणि माझ्या मते वॉरंटीला पण काही अवॉइड प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे कमीत कमी करणं गरजेचं आहे. आणि एकतर आत्ताच्या कंडिशनला आपण पाहतो की हे जे LED लाईट जे कार ॲक्सेसरीमध्ये लोक बाहेरून बसवतात ना, ते खूप घातक आहे. गव्हर्नमेंटने सुद्धा त्याच्यावरती निर्बंध लादलेले आहेत, पण लोक ऐकत नाही. लोक खूप रात्रीच्या वेळेस फ्लॅश लाईट मारत राहतात, ते ना पुढचे जे लाईट आहेत ते खूप समोरच्याला दिसतच नाही, आणि त्याच्यामुळे भरपूर ॲक्सिडेंट देखील झालेले आहेत. त्यामुळे याच्या बाबतीत मी देखील भरपूर व्हिडिओज केलेले व्हिडिओज बघितले. त्यामुळं गव्हर्नमेंट देखील त्याच्यावरती ॲक्शन घेते, बट स्ट्रिक्ट ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे. एकतर हे ॲक्सेसरीजमधून हे जे लाईट्स आहे ना ह्याच बॅन करायला पाहिजे, बरोबर, त्या तिथपर्यंत आल्याच नाही पाहिजे. सो जेणेकरून जे रोडवरती आहे, जे लोक कॉमन मॅन खरंच तू गाडी घेऊन जातो, त्याची जी सेफ्टी ती चांगली राहील असं मला वाटतं. येस. टेस्ट ड्राईव्ह बद्दलचा प्रश्न आहे. नवीन माणूस टेस्ट ड्राईव्ह घ्यायला जातोय, काय बघायला पाहिजे एक्झॅक्टली? याच्यामध्ये एक असा विषय असतो की जरी एखादा माणूस टेस्ट राईड घ्यायला गेलो तरी पण त्याच्याकडे टॉप मॉडेल असतं, तो टॉप मॉडेलचीच जी राईड आहे ते घेतो. आणि आत्ताच्या कंडिशनला असं आहे की तुम्ही जर डाटा पाहिला तर मोस्टली बेस त्याच्यावरचे मिडल मॉडेल जे आहे ते सेल होतात. त्यामुळं गाडी चालवत असताना फीचर्स, जर तुम्ही टॉप मॉडेल घेत असाल तर फीचर्सकडं पाहिजे की गाडी वगैरे फीचर्स कसे काम करते, खरंच आपल्या कामाचे आहे का. ॲडासचे फीचर असेल, आता काल माझ्याकडे स्कोडा कोडियाक आली होती नवीन, जे त्याच्यात ॲडास वगैरे फीचर आलेले आहेत 1 दिवसासाठी चालवण्यासाठी. तिचा ॲडास हे युरोपियन स्टँडर्डनुसार आहे, आणि ते आपल्याकडं खूप भयानक पद्धतीने काम करतं. म्हणजे ते अचानक जर गाडी पुढे आली, तिचं स्पीड जरी असेल तरी एवढ्या जोरात ब्रेक मारते ती की खूप जबरदस्त कंट्रोल करते. त्यामुळे ॲडासचे फीचर तुम्हाला गरजेचे आहे का. सोबतच टेस्ट राईड घेताना ट्राय करायचं की मॅक्झिमम जी डिस्टन्स आहे हा तुम्हाला कव्हर करता येईल. आणि टेस्ट राईड घेताना थोडासा खराब रोडवरती चालवण्याचा प्रयत्न करा की तिथे तुमची गाडी कशी चालते. आणि दुसरा एक गोष्ट करा की भरपूर लोक टेस्ट राईड घेतात ही ड्रायव्हर सीटवरती बसून घेतात. ट्राय करा की टेस्ट राईड घेताना तुमचा जो सेल्समन असतो ना, पुढे गेल्यानंतर त्याला गाडी चालवायला द्या आणि तुम्ही मागे बसा. सो तुम्हाला मागे स्पेस किती आहे, ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा येतोय, माझी फॅमिली मागे बसू शकते का, तर ह्या गोष्टी ट्राय करा की ह्या सर्व गोष्टी पाहता येतील आपल्याला. ओके. आणि देन मग त्याच्यावरती डिसाईड करा. आणि शोरूमला गेल्यानंतर तुम्ही जे पण व्हेरियंट घेताय त्याची प्रॉपर माहिती घ्या. सो जेणेकरून उद्या असं नको व्हायला की यार टॉप मॉडेलमध्ये हे फीचर होतं, माझ्या गाडीत हे नाही आहे. सो ते देखील माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. ओके. आता बजेट प्लॅनिंगचा प्रश्न घेऊ आपण. सॅलरीबद्दल, म्हणजे सॅलरीचं जर पर्सेंटेज आहे की किती % डाऊन पेमेंट केलं पाहिजे तुम्हाला, जर 50,000 सॅलरी असेल, 1,00,000 सॅलरी असेल, सो कुठली कार कोणत्या सॅलरीला बेस्ट असू शकते, यावर काय सांगाल तुम्ही? माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की जर तुमचं मंथली सॅलरी किंवा मंथली इन्कम 40,000 ते 50,000 जे तुमच्या इन हँड येते, म्हणजे तुम्ही इन हँड घेता, तर त्या अशा कंडिशनला एक 3 ते 4 लाखाची गाडी तुम्ही यूजमध्ये घेणं गरजेचं आहे. यूज कार. ओके. तुम्ही जर 50,000 रुपये तुमचं पेमेंट येते आणि तुम्ही जर 10-15,000 रुपये EMIलाच घालवताय, तर बाकीच्या गोष्टींना तुम्ही कधी, आजच्या घडीला कारपेक्षा मी असं म्हणतो की तुमचं घर असणं खूप गरजेचं आहे, स्वतःचं हक्काचं घर ते असणं गरजेचं आहे. त्यानंतर मग तुम्ही सेकंडला कार ठेवा. कार सुद्धा खूप गरजेची आहे. आपण पाहतो की ड्रीम आहे लोकांचं. हा ड्रीम पण आहे, उन्हामध्ये बाहेर जायचं असेल मुलांना वगैरे,
पुढे बाहेर फिरायला जायचं Reliable असेल, ह्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. बट तेवढंच घर सुद्धा महत्वाचं आहे. आपण कोरोना पिरियडमध्ये पाहिलं की त्यावेळेस सगळंच ठप्प झालं होतं. फक्त आपलं हक्काचं घर होतं जिथे आपण जगणं महत्वाचं होतं लोकांसाठी. तर 40 ते 50 हजार बजेट असेल. आता यूथमध्ये काय झालं की हे जे नवीन पोरं आहेत त्यांना असं वाटतं की गाडी म्हणजे फुल मार्केटमध्ये आपला दबदबा हवा करायची वगैरे. हे ठीक आहे, हे एका काळासाठी असतं. तो काळ निघून गेला की मग तुम्हाला कोणी सुद्धा विचारत नाही, कारण की तुमच्याकडे जो पण पैसा असतो तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये असता. एकदा पैसा निघून गेला की तुम्हाला शेजारचा पण विचारले. बरोबर. त्यामुळं 40 ते 50 हजार बजेट असले, 3-4 लाखाची गाडी घ्या. 60-70 हजार रुपये ज्यांचं इन्कम आहे त्यांनी माझ्या मते 8 ते 10 लाखाची गाडी घेणं चांगल्या पद्धतीनं ते घेऊ शकतात. त्यानंतर 1 लाखभर रुपये तुमचं जर पेमेंट असेल तर तुम्ही एक 15 ते 20 लाखापर्यंत गाडी घेऊ शकता. आता राहिला प्रश्न डाऊन पेमेंट किंवा कॅश घ्यावी का, तर ह्या बजेटमध्ये माझ्या मते स्टार्टिंग हे जे इन्कम सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये एक ज्यांचं 50,000 बजेट आहे त्यांनी यूजमध्ये एक 50,000 ते 1 लाख रुपये डाऊन पेमेंट करून बाकीचं लोन केलेलं कधी पण बेटर राहतं. तसंच आपण पुढे पुढे जाऊया की 8 ते 10 लाखाची गाडी घेते असेल तर 2-1 लाख रुपये तुम्ही डाऊन पेमेंट करा, बाकीचं लोन करा. ओके. पण पहिलं प्रेफरन्स माझ्या मते घराला द्या. घर खूप महत्त्वाचं आहे आजच्या घडीत. ओके. परचेस संबंधितच प्रश्न आहे, त्यात आपण जरा टेक्निकलमध्ये घुसू. इंजिन बद्दल, स्पेसिफिकेशन बद्दल. बरं. तर पेट्रोल वर्सेस डिझेल वर्सेस CNG काय सांगाल? तुमचं काय मत आहे याच्यावर? याच्यामध्ये माझं मत असं आहे की कोणती बेस्ट आहे? बेस्ट म्हणण्यापेक्षा तुमचं जर रनिंग कमी असेल, मंथली तुम्ही फक्त एक 700-500 किलोमीटर चालवत असाल, एक कॉमन मॅनचा आपण विचार करूया, एक ज्याचं बजेट 5 लाखापासून 15 लाखापर्यंत आहे आणि त्याला एक अशी गाडी घ्यायची जी चांगल्या पद्धतीने मायलेजसुद्धा देईल, फीचर्स. तर त्याने पेट्रोल घ्यावी. एक 5-6-7 लाखापर्यंत मारुतीच्या चांगल्या गाड्या आहेत ज्या मायलेज पण देतात. CNG गाडी त्यांनी घ्यावी ज्याचं डेली रनिंग जास्त आहे, एक अराउंड 70-80-90-100 किलोमीटर आहे. त्यांनी CNG गाडी घ्यावी. पण CNGची अवेलेबिलिटी त्याच्याकडे तिथं त्या भागामध्ये आहे का ते देखील महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकडे तेवढा वेळ आहे का लाईनीमध्ये उभं राहायला. कारण भरपूर असं होतं की विकेंडला किंवा ज्यावेळेस खूप जास्त रश असतो, म्हणजे जसं की सणासुदीचे दिवस असतात, तिथे लाईन भरपूर असते. तर मग तिथे कुठेतरी तुम्ही हे करू शकता का. आणि आता ठीक आहे, टाटा मोटर तर बूट देते. मारुतीच्या गाड्यांमध्ये व्हिक्टोरिसमध्ये जर सोडलं तर सगळ्याच गाड्यांमध्ये मोठा टँक घेऊन जातो, तिथे बूट स्पेस कॉम्प्रोमाइज करावा लागतो. सो तिथे तुम्ही ते करताय का पहा. डिझेल गाडी कोणी घ्यावी ज्याचं रनिंग खूप जास्त आहे, स्वतःचा बिझनेस आहे, वेळ जास्त नसतो कुठेही थांबण्याला किंवा पटापट एकदा व्हिजिट करायची, पटकन निघून यायचं, अचानकपणे दौरे ठरतात इकडं जायचे तिकडं जायचे, त्यांच्यासाठी डिझेल गाडी माझ्यामध्ये घेतलेली बेस्ट राहील. माझ्यामध्ये सॅलरीड जे पर्सन आहेत जे कंपनीमध्ये जातात त्यांनी एकतर पेट्रोल किंवा CNG गाडी घेतलेली बेस्ट राहील आजच्या घडीला. ओके. त्यात पण आता पेट्रोलमध्ये टर्बो इंजिन की नॉर्मल? मी प्रेफर करेन NA इंजिन, म्हणजे ज्याला आपण नॅचरली ॲस्पिरेटेड. ओके. ज्याच्यामध्ये नॅचरली इंजिनला हवा जाते. टर्बोचार्जमध्ये काय होतं की टर्बोचार्ज असतो तो फोर्सफुली इंजिन सोडतो, तिथं पॉवर वाढते. टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनमध्ये काय होतं की एकतर तुम्हाला पॉवर वगैरे जास्त भेटते, जिथं पॉवर आहे तिथं मायलेज कमी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यामुळे ज्यांना परफॉर्मन्स पाहिजे त्यांनी टर्बोकडे जा. मी रेकमेंड करेल की NA इंजिन हे बेस्ट राहतं ओव्हरऑल. एक कधी कॉमन मॅनच्या हिशोबानं जर आपण विचार केला तर लाईफ चांगली राहते, मेंटेनन्स कमी राहतो आणि महिन्यातून एकदा जरी तुम्ही गाडी काढली NA इंजिन पेट्रोल इंजिनची तरी पण तुम्हाला काही जास्त प्रॉब्लेम त्याच्यामध्ये जाणवणार नाही. ओके. कंपनी जे मायलेज सांगते, जे सांगताना सांगते त्यांच्या हिशोबानुसार एअर आहे जे टेस्ट, ॲक्च्युअलवर वेगळा फरक, ॲक्च्युअल वेगळं नाही. बरोबर. एवढा डिफरन्स काय येतो? एवढा डिफरन्स हा असतो की आपलं जे आता सध्या पण जे पण मी तर म्हणेन की 70-80% जे पण आपलं ओव्हरऑल आपण अवतीभोवती पाहतो जे स्टँडर्ड फिक्स केलेले आहेत ते इंग्रजांच्या काळातले, आपण त्यालाच फॉलो करतोय. आपण आपलं म्हणजे कधी फॉलो करणार हा मोठा प्रश्नच आहे. पण ठीक आहे, आता ते आहे तर ते आपल्याला ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आता काय होतं की ज्या स्पेसिफिक कंपनी असतात जे टेस्ट करतात त्यांच्यासाठी एक क्रायटेरिया ठरवून दिलेला असतो, तो खूप जुना आहे.
की ह्या स्पेसिफिक स्पीडला ही गाडी चालली पाहिजे आणि त्या स्पेसिफिक कंडिशनला ती गाडी चालवतात आणि मग ते मायलेज काढलं जातं. पण आता गव्हर्नमेंटने खरंच ते विचार करण्याची गरज आहे की ते ARI-पेक्षा नॉर्मल रोडवरती गाड्या चालवा. हे जे ट्रॅफिक आहे, हायवे आहे, तिथं गाडी चालवा आणि तिथे गाडी काढून हे करणे. कारण की काय होतं की आपल्याकडं ARI सर्टिफाईड जे मायलेज आहे ना, त्याच्यामध्ये कसं असतं की त्यांना एक स्पेसिफिक क्रायटेरिया असतो, जो कंपनीच्या बाजूने थोडा झुकलेला आहे आणि त्याप्रमाणे तो काम तसा मायलेज देतो. तसं मायलेज देतो. येस येस. हे थोडं कुठेतरी कंपनीच्या पण फेवरमध्ये काम करतं, कारण की मायलेज मग तिथे जास्त येतं. बट हे चेंज होणं गरजेचं आहे, कारण की काय होतं की एक स्पेसिफिक क्रायटेरिया ठरवून जर तिथे ते टेस्ट केली आणि तीच जर दाखवत गेलो तर ऑब्व्हियसली तुम्हाला ते ऑन रोडवरती ती कमीच येणार आहे, कारण की ऑन रोडची कंडिशन आणि ती कंडिशन पूर्णपणे वेगळी असते. आपण EVच्या मॅटरमध्ये पाहतो, जिथे 400 किलोमीटर रेंज क्लेम केली जाते तिथं गाडी 250 ते 300 किलोमीटर जाते. लोक याच्यामुळं कोर्टात गेलेले आहेत. केसेस दिल्लीमध्ये झालं होतं. पण ठीक आहे, पण तो क्रायटेरिया असल्यामुळं तो डिफरन्स आपल्याला जाणवतो. EV बद्दल एक प्रश्न आहे, 3 प्रश्न आहेत माझे. EV घेण्यापूर्वी 3 अशा मेजर गोष्टी काय आहेत की त्या चेक केल्या पाहिजे. जसं आपण आता ICE बद्दल बोललो, तुम्ही सगळं सांगितलं. EV बद्दल सांगा की 3 मेजर गोष्टी कुठल्या चेक केल्या 3 मेजर गोष्टी अशा चेक करायला पाहिजे की एक तर ती खरंच गरज आहे का आपल्याला EV गाडी घ्यायला पाहिजे. ओके, हा पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न हा की स्वतःची पार्किंग आहे का विथ चार्जिंग सेटअप. हा, म्हणजे चार्जिंग आपण ते लावू शकतो पार्किंगमध्ये, तो काही प्रॉब्लेम नाही. बट स्वतःची चार्जिंग आहे का, हे पार्किंग आहे का, हे खूप करणं गरजेचं आहे. आणि तिसरा हा आहे की डेली तेवढं रनिंग आहे का. EV जर गाडी घ्यायची असेल तर माझं असं म्हणणं आहे की तुमचं 70 ते 80, 90, 100 किलोमीटर जर रनिंग असेल डेलीचं तर EV वर्थ इट आहे. ओके. किंवा एक EV अशी कंडिशनला सुद्धा चांगली आहे की तुम्ही एक काम करता, ते तुम्हाला घरामध्ये वाईफला द्यायची गाडी, जी मुलांना स्कूलमध्ये घेऊन जाईल, थोडंसं बाहेरच्या गोष्टी ग्रॉसरी वगैरे आणायचे, तर असे डेली कामध्ये करेल. सो त्यांच्यासाठी EV विचार करणं गरजेचं आहे. हा, बट ॲज अ फर्स्ट बायर नवीन गाडी घेताय आणि EVकडे स्विच होत आहे, तर तिथे कुठेतरी त्यांना थांबणे गरजेचं आहे. जसं मी आधी एक्सपिरियन्स सांगितलं, ज्यावेळेस आपण रात्रीच्या वेळेस ट्रॅव्हल करतो, फॅमिली असेल तर तिथे खूप मेजर इश्यू होऊ शकतात तुम्हाला. यामध्ये बॅटरी रिप्लेसमेंट म्हणा, बॅटरीची लाईफ, याबद्दल काय सांगाल? कारण की कॉस्ट भरपूर आहे बॅटरी रिप्लेसमेंट. नाही, कॉस्ट म्हणजे अर्धी किंमत तर बॅटरीचीच असते गाडीमध्ये, कुठलीही गाडी घेतो. तर तिथे कसं असतं की ती बॅटरी आहे ना, ती कालांतराने त्या गाडीचं जे लाईफ आहे ते बॅटरीचं, ते हळूहळू कमी होत जातं. सेलप्रमाणेच आपण घड्याळाला जसं सेल टाकतो त्याप्रमाणेच, म्हणजे त्याचं एक सायकल असते. सेल हा वेगळ्याने बनवलेला असतो, पण हे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आणि त्याच्यामध्ये होतं असं की भरपूर कार कंपनीज लाईफ टाईम वॉरंटी देतात. लाईफ टाईम म्हणजे 15 वर्षांची, लाईफ टाईम नाही. व्हेकलची जी एज असतो तो 15 वर्षांचा असतो, तर 15 वर्ष ते देतात. त्याच्यामध्ये सुद्धा ते भरपूर मेजरमेंट करतात. तुम्ही गाडी कशी चालवलेली आहे, तुम्ही DC फास्ट चार्जिंगला किती वेळा गाडी चार्ज केलेली आहे, सगळे फॅक्टर्स चेक करतात. त्यानंतर ते हे करतात. बट एक कम्पॅरिझन जर केलं, जिथे ज्याचं रनिंग जास्त आहे आणि तो EVवरती स्विच होऊन त्याने जर 4-5 वर्ष चांगल्या पद्धतीने ती EV वापरली तर वर्थ इट आहे. ओके. आता कार्सच्या लॉंग टर्म ओनरशिपबद्दलचा प्रश्न आहे. बरं, की 5 वर्षांनी रिसेल व्हॅल्यूमध्ये कोणता ब्रँड चांगला आहे? मारुती सुझुकी एक नंबरला आहे, देयर इज नो डाऊट. दुसरा कार ब्रँड आता सध्या येतोय हुंदाई. ओके. हुंदाईची रिसेल व्हॅल्यू चांगली आहे. टाटा आहे का लिस्टमध्ये? 5 मध्ये तरी आहे का? टाटा लिस्टमध्ये येणार, पंच आणि नेक्सॉनमध्ये. नेक्सॉन आहे? हो, नेक्सॉन आहे. पण ते पण डिपेंड ऑन सिच्युएशन कशी आहे कारची. ओके. त्याच्यावरती राहतं. कारण की लोक अजून पण सेकंड हँडमध्ये नाही प्रेफर करत. ओके. लोकांना एक्सपिरियन्स आहे. मारुती कसं, मारुती तुम्ही कशी चालवा, देर इज काहीच प्रॉब्लेम येत नाही. आला तरी त्यांना माहिती 10,000 रुपयात मेजर इश्यू आला तर 10,000 रुपयात माझं पूर्ण कम्प्लीट होऊन जाणार. ओके. आपण कॅबमध्ये सुद्धा पाहतो की मोस्टली मारुती सुझुकी ट्रेंडिंगला आहे. त्यामुळे तिथे रिसेल व्हॅल्यू हुंदाई, मारुतीकडे खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग पॉईंट आहे. ओके. त्यानंतर टाटा, महिंद्रा असेल, SUVमध्ये महिंद्राचा पण दबदबा आहे. सो ह्या कंपनीज आहेत ज्या रिसेल व्हॅल्यू तुम्हाला चांगलं देतात. यातलाच प्रश्न आहे की कार किती वर्षांनी बदलणं आयडियल आहे, चेंज करणं? म्हणजे जे कार लवर्स आहेत की ज्यांना कार्स घेणं आवडतं, यूज करणं आवडतं चांगल्या,
सो ते हे कसं असतं माहिती आहे का, गाडी चेंज करणं एक तर असं असतं की त्याची खरंच गरज आहे का, गरज असेल तर गाडी चेंज होते, नाहीतर असं असतं की पैसा वगैरे भरपूर आहे त्यामुळं अपडेट व्हायचे आणि गाडी चेंज करायची, दोन गोष्टी असतात. हा, मग त्याला किती वर्ष तुम्हाला वाटतं की बाबा साधारण? माझं असं म्हणणं आहे की एक 4 ते 5 वर्ष गाडी वापरावी ती, जर पैसा असेल तर हा, आणि मग चेंज करावी. बट ॲज अ कॉमन मॅन जर एखाद्याने गाडी घेतलेली आहे तर तो तर काही जास्त विचारच नाही करत, म्हणजे तर त्यांनी ॲटलिस्ट लॉंग टर्मला वापरावी. बट तिथे पण एक हे होतं की कॉमन मॅन कसं असतं की आता त्यांनी 6 लाखाची गाडी घेतली, आपण वॅगनारचा विचार करूया, बट त्यांनी 3-4 वर्षानंतर त्याचा इन्कम सोर्स वाढतो, थोडासा स्टेबल होतो, पण त्याला पण इच्छा असते की मला आता थोडीशी वेगळी घ्यायला पाहिजे. सो मग तिथे चेंज केलेली हरकत नाही. येस, ती सिच्युएशन नुसार आहे, आणि तिथे तुम्हाला रिसेल व्हॅल्यू पण चांगली आहे. सो मग जो स्टार्टिंग फेजला मी आधी पण सांगितलं होतं की तुम्ही मारुती, हुंदाई किंवा टाटाच्या गाड्यांना प्रेफरन्स देऊ शकता, ज्या तुम्हाला रिसेल व्हॅल्यू चांगल्या देतील बजेटमध्ये, एक 10-15 लाखाच्या बजेटमध्ये. ओके. यातला लॉंग टर्म ओनरशिपचा शेवटचा क्वेश्चन आहे. रेग्युलर सर्व्हिसिंगमध्ये अशी कुठली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जर ती मिस झाली तर आपल्याला खूप मोठा खर्च येऊ शकतो? एकतर रेग्युलर सर्व्हिसिंगला माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की ऑइल फिल्टर, एअर फिल्टर, AC फिल्टर हे चेंज करणं गरजेचं आहे. त्यानंतर ब्रेक पॅड एक पाहणं खूप गरजेचं आहे. ब्रेक पॅड हे असं असतं की ब्रेक पॅड जर तुम्ही लवकर चेंज नाही केले तर त्याचा डिस्क खराब होऊ शकतो, डिस्कचा खर्च जास्त असतो. ओके. तर ह्या गोष्टी आणि प्लस ऑइल हे चेंज करणं खूप गरजेचं आहे. आता भरपूर कंपनी 15,000 किलोमीटर वगैरे सांगतात बरं का की तेव्हा सर्व्हिसिंग करा, बट ऑइल चेंज होणं खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. आणि प्लस कस्टमरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जेव्हा तुम्ही गाडी सर्व्हिसिंगला जाता तेव्हा त्याला सांगायचं की माझ्या गाडीमध्ये जे नवीन पार्ट टाकलेले आहेत तर त्याचं बॉक्सेस वगैरे ठेव, आणि जे माझ्या गाडीमधले तू पार्ट काढून ठेवले ते मला व्हेरिफिकेशनला ठेव. ओके, या गोष्टी आपण ते करणं गरजेचं आहे. आणि ते ठेवतात त्यांना ते हे जर कोणी नसेल करत तर तुम्ही बिनधास्त त्या मॅनेजिंग डायरेक्टरला बोलू शकता, सोशल मीडियावरती व्यक्त व्हा, पण त्याच्याकडून ह्या गोष्टी आहे ना चेक करून घ्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट असते बरं का, व्हील अलाइनमेंट. ओके, हां, येस, व्हील अलाइनमेंट ही खूप गरजेची आहे. जी 5,000 किलोमीटर मिनिमम, तुम्ही 5,000 किलोमीटर झाले ना की एक लोकल शॉपमध्ये जायचं, त्याला सांगतो व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंग, एक 500-700 रुपये ते घेतात, त्याच्याकडून करून घेणे. सो जेणेकरून तुमच्या टायरची जी झीज आहे ना ती एकदम प्रॉपर होत राहते, ऑड इव्हन होत नाही. आणि टायरचं सर्क्युलेशन देखील ठेवा, पुढचे जे टायर आहे ते मागे घ्या, मागचे पुढे घ्या. ओके. मग त्याच्यामुळे काय होतं की ती जी सर्कल आहे ती त्याची लाईफ चांगली राहते आणि लवकर टायर उघडत नाही. ओके, आता सेफ्टी आणि लिगलचा प्रश्न घेतो मी. डॅश कॅम लावणं गरजेचं आहे का? आजच्या काळाला खूप गरजेचं आहे. तुमच्याबद्दल म्हणजे तुमचा काही पर्सनल एक्सपिरियन्स झाला आहे का? खूप झालेलं आहे. मी कालच माझी गाडी पार्क केली होती आणि माझ्या मागे एक स्कूटी होती, आणि ते काय झालं की मी तिथं काहीतरी खरेदी करत होतो, भाजीचा स्टॉल होता, गाडी मी एकदम साईडला लावली होती, माझ्या मागे ती स्कूटी होती, ती गाडी चालू होती, नवरा बायको होते आणि ते छोटा मुलगा होता. त्याने काय केलं, त्या छोट्या मुलाला पुढं सीटवर बसवलं आणि त्याने पूर्णपणे अशी ॲक्सिलेटर दिला आणि ती गाडी डायरेक्ट माझ्या गाडीच्या खाली घुसली. आणि तो पोरगा पण तिथं, पण ते नशीब एवढं चांगलं झालं की तो पोरगा आहे ना बरोबर सेफली तिथं त्याच्या नाकाला लागलं थोडंसं, आणि तो हे झाला, म्हणजे जागा मिळाली त्याला थोडंसं लागलं. आता भरपूर कंडिशनला असं होतं की आता ठीक आहे, माझी मोठी गाडी वगैरे होती, त्या गोष्टी होतात, पण भरपूर क्राऊडेड सिच्युएशनला काय होतं की तुम्ही प्रूफ नाही करू शकत ना कोणाची चुकी काय होतं. भरपूर लोक असं अजून करू शकतात, नाही हे मोठी गाडी याने पोराला लागलं. भरपूर हे पाहतो. माझ्यासोबत पण असं झालं होतं एकदा, नवले ब्रिजच्या तिथं 30चं स्पीड आहे आपलं त्या पॅचला, आणि माझ्या मागे एक कंटिन्यू हे करत होता, त्याचे जे लाईट्स आहे त्या अपडाऊन करत होता. तर मी काय माझं स्पीड वाढवलं नाही, इव्हन मी त्याला जागा पण दिली नाही, कारण की सगळ्याच गाड्या स्लो होत्या आणि याला फास्ट जायचं तर मी कसं काय साईड देऊ शकतो. मग तो मला तिथं पुढे येऊन मला घाई असं तसं हे करायचे. म्हटलं 30चं स्पीड आहे, तो म्हणतो की मग मी काय करू, मला घाईला जायचं. म्हटलं तुझ्या गाडीचा नंबर आणि तू आत्ता जे बोलतोय ते सगळं माझ्या डॅश कॅममध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. म्हटलं मी पोलिसांना देतो आता, मग आपण पाहू काय करायचं पुढं. बरोबर. एवढं बोलल्यानंतर तो पुढचा एक शब्दही बोलला नाही, त्याने काच वर गेली आणि तो पुढे निघून गेला.
म्हणजे तो एक प्रूफ राहतो आपल्याकडे. Yes. त्यामुळे तो गरजेचा आहे. ओके. इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होण्याचं आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे, आय थिंक बरोबर. मागे, की मॉडिफिकेशन केल्यानंतर अवॉइड होऊ शकते. बरोबर. शेवटचा प्रश्न खरेदीसाठी म्हणू शकतो. तर कार घेताना असं एखादी गोष्ट आहे का की जी 90% लोकांनी ती लक्षात घेतली पाहिजे, अशी हिडन गोष्ट म्हणू शकतो आपण तिला, हॅक म्हणू शकतो. हॅक म्हणजे कसं आहे की लोकांना माहिती नाही ती गोष्ट, की मिस करतात एव्हरी टाईम बरीच लोक. बरोबर, काही गोष्टी आहेत. एक तर मी आधी सांगितलं की शेजारच्याने ही गाडी घेतली ना, आपण ही गाडी घेणं, हे कुठंतरी अवॉइड करा. गरजेनुसार गाडी घेतलेली कधी पण चांगली राहते. आणि माझं एक स्पष्ट म्हणणं आहे की जर बजेट 10 लाख असेल, हां मी आता 10 लाखाची गाडी घेऊ शकतो, तर 8च लाखाची गाडी घ्या. 8 लाखाची गाडी घ्या, बाकीचे सेव्हिंगमध्ये ठेवा, कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करा. SIP असेल किंवा मुलांच्या शिक्षणासाठी लागतात, उद्या मेडिकल इमर्जन्सी आले, इथे ते पैसे सेव्ह करा. आधी देखील सांगितलं की गाडी जेव्हा तुम्ही खरेदी करता त्यावेळेस मल्टिपल जे शोरूम आहेत त्याला व्हिजिट करायचं. म्हणजे एकाच डीलरशिपचे 2 शोरूम जे आहेत ते असतात. आपलं सॉरी, एकाच ब्रँडचे 2 डीलरशिप हे सिटीमध्ये असतात. 2 काय, आपण मोठ्या सिटीमध्ये सॉरी खूप आहेत, भरपूर आहेत. मोठ्या सिटीमध्ये 5-5, 6-6 आहेत. बरोबर. तर ते कम्पॅरिझन करा, त्याच्याकडून बेस्ट व्हॅल्यू घ्यायची. याला सांगायचं हा मला एवढं देतो, तू मला किती देणार. त्याच्यानंतर इन्शुरन्समध्ये मॅक्झिमम ते थोडासा डिस्काउंट देतात, तो घेण्याचा प्रयत्न करा. आणि मी आधी सांगितलं की मंथच्या एंडला जाण्याचा प्रयत्न करा, 20-25 तारखेला. हा एक मेजर हॅक म्हणू शकतो. आणि गाडी घेताना हा विचार करू नका की गाडी पाहिली आणि एकदम खुश झाली, अरे राव काय भारी गाडी, 1 नंबर. तर असं नाही. तो सांगतोय ना हे व्हेंटिलेटेड सीट आहे, फक्त हा ठीक आहे ओके ओके ओके, आणि मग डीलिंगला बसायचं. त्याच्या पुढे खुश नाही होतं. त्याच्या पुढे खुश झालं की तो समजा आता यांचं आता आलेले आवडली, त्यामुळे यांना आता बरोबर आपण हे करू, कापू यांना बरोबर. आता त्यामुळं त्या गोष्टी अवॉइड करा. चांगल्या पद्धतीनं हे करायचं. त्याला सांगायचं की ही गाडी अवेलेबल आहे, तुमच्याकडे अवेलेबल गाडी कुठली ते सांगायचं. त्यांच्याकडे जी गाडी अवेलेबल नसते ते त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्टेड नसतात, किंवा ते म्हणतात की हा बुकिंग करा नंतर आम्ही तुम्हाला देऊ. पण त्यांच्याकडे जो राहिलेला स्टॉक असतो ते त्याच्यावरती चांगला डिस्काउंट तुम्हाला देऊ शकतात. त्यामुळं तिथे कुठेतरी माझ्या मते गाडी घेताना आपण जर थोडं व्हॅल्यूचा विचार करून जर गाडी घेतली, थोडं लोअर व्हेरियंट जरी घेतलं तरी पण ते चांगले. आणि माझं असं म्हणणं आहे की आजच्या घडीला जर तुम्ही गाडी घेत असाल तर 6 एअरबॅग असलेली गाडी घ्या. गाडीला क्रूज कंट्रोल असणं गरजेचं आहे, जे की लॉंग हायवेला आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं मायलेज मिळण्यासाठी खूप हेल्प करतं. प्लस गाडीमध्ये एक छोटी स्क्रीन असणं गरजेचं आहे, 7-8 इंचची, आणि रिव्हर्स कॅमेरा हे आजच्या घडीला खूप गरजेचं आहे. प्लस गाडी घेतल्यानंतर काही गोष्टींची काळजी घ्या. गाडी उन्हामध्ये पार्क न करता सावलीमध्ये पार्क झाली पाहिजे, हे थोडंसं हे करा. आणि मोस्टली EV जर असेल तर EV चार्जिंगला उन्हामध्ये लावू नका. हा, आता जेव्हा तुम्ही जर्नी करतात तिथे जर सावली नसेल, DC फास्ट चार्जिंग केस येते, तिथं तुम्ही करू शकता, तिथं ट्राय करा. गाडीमध्ये काही गोष्टी ठेवणं गरजेचं आहे. जसं की माझ्याकडे एक टॉर्च आहे जी एक अराउंड 300 रुपयाला येते, पण ती मल्टिपल टॉर्च आहे. तिला टॉर्च पण आहे, तिला एक मेटलचा असा शार्प निफ आहे, ज्याने तुम्ही जी विंडो आहे ती पण क्रॅक करू शकता. सीट बेल्ट पण कापू शकता. त्याची मी लिंक पण आहे डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही एकदा चेक करा, जास्त किंमत नाही आहे. टायर इन्फ्लेटर ठेवणं गरजेचं आहे आजच्या घडीला, त्याची पण कॉस्ट 1000 रुपयाच्या आसपास असते. एक रस्सी ठेवणं गरजेचं आहे, इन केस इमर्जन्सी काय असेल. आम्ही भरपूर वेळा, मी प्रयागराजला गेलो होतो, ती रस्सी का कामाला आली, कारण की आम्ही एक शॉर्टकट निवडला आणि एका शेतातून जात होतो, आणि एक पुढची आमच्या बलेनो होती, ती चुकून म्हणजे ते थोडेसे एजेड होते, त्यांच्याकडून चुकून ते गाळामध्ये गेली आणि माझ्या मागं 50 गाड्या अशा थांबलेल्या, आणि त्यांची गाडी गेली. मग आम्ही काय केलं, ती रस्सी मी काढली, त्या गाडीला लावली आणि आम्ही मागे घेतली ती गाडी, आणि मग ती गाडी पटकन निघाली तिथनं. पण तीच जर रस्सी नसती तर आम्हाला तिथं स्टक व्हायला लागलं असतं, किंवा आम्हाला परत मागे जाऊन तुम्ही अडकले असते, ती गाडी तर अडकलीच होती. किंवा इमर्जन्सी सिच्युएशनला दरीमध्ये वगैरे असं काही प्रॉब्लेम्स वगैरे झाले तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं ती रस्सी ठेवायला पण तुम्हाला असं जास्त काय प्रॉब्लेम जो आहे तो येत नाही. ट्रॅफिक रूलचं खूप चांगल्या पद्धतीनं पालन करणं आजच्या घडीला गरजेचं आहे, तेवढं प्लीज करा, जेणेकरून ट्रॅफिक होणार नाही. लेन जी फॉलो आहे ती करणं गरजेचं आहे. भरपूर लोक
ज्यावेळेस हायवेवरती टर्न घेतात कच्च्या रोडवरनं, त्यावेळेस मागचा थांबेल आणि मी पुढे जाईल, याच्या नियोजनामध्ये ॲक्सिडेंट होऊन जातं. ते करणं गरजेचं आहे. गाडीची काळजी घ्या. बाकी तर काय, गाडी तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे, जे बजेटनुसार गाडी घेणं गरजेचं आहे. यात माझं एक थोडंसं आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे. आता तुम्ही इतक्या वर्ष या फील्डमध्ये काम करताय, तर ह्या फील्डला ॲज अ करिअर म्हणून कसं बघता तुम्ही? आणि एक नवीन क्रिएटर असतील तर त्यांना एक काय सजेशन द्याल तुम्ही, की सोशल मीडियामध्ये करिअर आहे का? सोशल मीडियामध्ये खूप करिअर आहे. इवन मी ज्यावेळेस ॲज अ फर्स्ट मराठी ॲटो क्रिएटर म्हणून मी ज्यावेळेस जर्नी स्टार्ट केली ना, माझी स्ट्रगल लाईफ जर पाहिली तर मला डीलर उभे सुद्धा करत नव्हते. मी प्रवीण तुला सांगतो की मी 20 डीलरला कन्व्हिन्स केलं, म्हणजे 20वा ना 21वा मला, म्हणजे तो पण 21 आकडा म्हणजे आपल्याकडे शुभ मानला जातो. 21वा डीलर म्हटलं की मी तुमचा व्हिडिओ करेल फ्री ऑफ कॉस्टसाठी. फ्री ऑफ कॉस्टमध्ये. मी त्याला सांगितलं की तुम्ही जर गाडी गेली ना तर मला त्याचा जो रिव्ह्यू येतो द्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. बरोबर. कारण की मी पहिल्यापासून ठरवलं होतं की फ्रीमध्ये काम कोणाचंच करायचं नाही. फ्रीमधल्या कामाला कुठेच किंमत राहत नाही. बरोबर. तर तो असा विषय झाला होता. त्याचा पण एक किस्सा आहे. म्हणजे काय आलं की मी एका डीलरचं, इथं खेडमध्येच एक ट्रॅक्टरचं शोरूम आहे, तर मी त्याचं माझं मराठी कमर्शियल व्हेकल पण एक यूट्यूब चॅनल आहे आणि सेकंड हँड ट्रॅक्टरचे व्हिडिओज मी बनवतो. म्हणजे माझं एक मोठे असतं की ज्याला शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर घेता येत नाही त्यांना सेकंड हँड आपल्या माध्यमातून देऊया. सो त्याचा फ्री ऑफ कॉस्ट मी व्हिडिओ केला आणि त्यावेळेस मी बोललो होतो की जर त्याच्यातून जर काही तुम्हाला सेल झाला तर मला त्याचा थोडाफार रेव्हेन्यू तुम्ही द्या. तर त्यावेळेस दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस मी त्याला म्हटलं की ट्रॅक्टर सेल झाले का? आता नॉर्मली ॲज अ सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर म्हणून आपण देखील ॲज अ बिझनेस म्हणूनच याकडे पाहतो. बरोबर. सो आपल्याला देखील त्याचा रेव्हेन्यू येणं गरजेचं आहे. तर तो जो डीलर आहे तो असा खालच्या भाषेत बोलला ना की खूप म्हणजे तुम्हाला यूट्यूबमधून एवढं इन्कम येतं आहे आणि तुम्ही आमच्याकडून कशाला तुम्हाला पैसे पाहिजे, तुम्हाला पैसे असेल तर आमच्याकडे येत नका तो. बरं ठीक आहे म्हटलं, चालेल, काहीच हरकत नाही. तिथून पुढं एक जी नियम मी लागू केला की फ्री ऑफ कॉस्ट, घरातलं जरी काम असेल तरी फ्री ऑफ कॉस्ट करायचं नाही, त्याचे पैसे घ्यायचे. 6 महिने काही 1 वर्ष मी म्हणतो त्याच्यातून इन्कम नाही येऊ द्या. बट असा जो अपमान आहे, ॲज आपल्या कामाचा अपमान होणं हे आपल्याला देखील बरोबर वाटत नाही. बरोबर. आणि त्याच्यातून बोध घेणं खूप गरजेचं असतं. मग त्यानंतर मग ते तसा नियम मी स्वतःसाठी हे करून घेतला आणि मग ते चालू केलं. त्यामुळे जे पण सोशल मीडियामध्ये येतं ते त्यांना फ्री कॉस्ट कोणाचंच काम करू नका. काम चांगल्या पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न करा. फक्त हाईप बनवू नका की खूप भारी आहे, खूप भारी आहे. टेक्निकल गोष्टी ज्या असतात त्याच्याकडं थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट प्रेझेंट करत असाल तर त्या गोष्टीचं माहिती असणं खूप गरजेचं आहे. जसं की आज एखादी गाडी माझ्या पुढे उभी केली तर मी लगेच सांगू शकतो की त्या गाडीला कुठल्या इंजिन सीसीचं इंजिन आहे, बरोबर, तिची काय प्राइसिंग वगैरे या सगळ्या गोष्टी सांगू शकतो. त्यामुळे करिअर खूप आहे. बट ॲज अ याच्याकडे तुम्ही प्रायमरी इन्कम सोर्स म्हणून स्टार्टिंग स्टेजला नका पाहू. याच्यासाठी खूप वेळ लागतो, खूप मेहनत आहे. माझं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. रात्री जागून ते एडिटिंग करून माझ्या डाव्या डोळ्यावरती लेअर आली होती. तुम्ही स्वतः सगळं करायचे? मी सगळं स्वतः करायचो. माझ्याकडं रेडमीचा फोन होता आणि त्याच्यावरती सगळं एडिटिंग असायचं. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागले. डाव्या डोळ्याने दिसणं पूर्ण असं फिक्कट झालं होतं, पूर्ण अशी लेअर आली होती माऊसची. डॉक्टरांनी त्यावेळेस मला, ती इंस्टाग्राम पोस्ट आहे माझ्या पर्सनलवरती, तू पाहू शकतो, 4 वर्षापूर्वीची. डॉक्टरांनी सांगितलं की 1 वर्ष मोबाईल 1 महिना स्क्रीन बघायची नाही. पूर्ण पट्टी वगैरे होती, खूप त्रास झाला. ते भूल ज्यावेळेस जाते ना ऑपरेशन झाल्यानंतर भयानक दुखतो डोळा, कारण डोळा म्हणजे खूप नाजूक. बरोबर. मग त्यानंतर मग तिथून जाणवलं की आता सगळंच एकटं काही करू शकत नाही. मग हळूहळू टीम वाढवल्यानंतर ब्रँडसोबत कसं कनेक्ट व्हायचं हा देखील मोठा प्रश्न होता. मग त्यानंतर आपलं काम चांगल्या पद्धतीनं मांडणं खूप गरजेचं आहे हे कळालं. ते मांडलं आपण चांगल्या पद्धतीनं. आणि फर्स्ट सांगायला अभिमान वाटतो की टाटा मोटर्सच पहिली कंपनी होती ज्यांनी मला ॲज अ मीडिया पार्टनर म्हणून तुम्हाला पहिलं टाटा सफारी मला पाठवली होती त्यांनी. ज्यावेळेस लॉन्च झाली त्याच वेळेस की टाटा सफारीचा तुम्ही व्हिडिओ करा. मग टाटा सफारीचा व्हिडिओ केला. त्यानंतर स्कोडासोबत झालं. त्यानंतर मग हळूहळू सगळेच ब्रँड आपल्याकडं येत गेले. त्यामुळे आता सध्या जी नवीन पोरं आहेत
त्यांना सांगणं हेच राहील की जे रेग्युलरिटी आहे आणि मार्केटमध्ये जे नवीन चाललेले आहेत त्याची मांडणी चांगल्या पद्धतीने करा. कॉपी पेस्ट करू नका. भरपूर क्रिएटर येतात आणि कॉपी करतात की मी जसं सांगतोय किंवा इतर याच्यामध्ये पण व्हिडिओ चाललाय तो ॲज इट इज उचलायचा आणि तो टाकायचा. हा ठीक आहे, स्टार्टिंगला तुम्हाला ते व्ह्यूज येतील पण ते तेवढ्या पुरते मारत जातात. दुसऱ्या व्हिडिओला तुम्हाला बिलकुल व्ह्यूज येणार नाही. त्यामुळे ती सायकल जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ठेवायची असेल तर न्यू कार असेल, आता माझं जर पाहिलं तर मी पहिलं न्यू कारमध्ये होतो, यूज कारमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काम केलं. मी इंटरनॅशनल जे मोटर शो आहे ते सुद्धा अटेंड केले, ते पण स्वखर्चावरती. तर ते काय सोपं नाही, कुठली कंपनी आपल्याला स्पॉन्सर देत नाही. तिथे आपण चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करतोय मराठी भाषेला. आणि आता आपला आश्व ब्रँड सुद्धा आपण रिसेंटली तुम्ही चालू केलेला आहे. सो त्याच्या माध्यमातून देखील आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय. सो छोटे आणलंय आय थिंक ते. ते आणलेले ते पण मी तुला दाखवतो. घेतो आणि घेते. मला एक सांगा की आता लॉंग टर्मसाठी बघितलं पाहिजे का पोरांनी या फील्डकडे? म्हणजे कुठलंही, तुमची कॅटेगरी म्हणा, माझी कॅटेगरी म्हणा, कुठलीही कॅटेगरी म्हणा, टेक कॅटेगरी म्हणा, इन्फॉर्मेशन म्हणा, एज्युकेशन म्हणा, गेमिंग म्हणा. आता जे पोर आहेत कॉलेजला की जी विचार करतायत की बाबा आपण या क्षेत्राबद्दल विचार करायला पाहिजे, त्यांनी म्हणजे बघायला पाहिजे का लॉंग टर्मसाठी? लॉंग टर्मसाठी खरंच पाहायला पाहिजे. बट मी लोकांना तेच सांगेल की याच्यामध्ये ना वेगळं करण्याची गरज आहे. वेगळं म्हणजे काय माहिती का? दे ओके. सो हा आहे आपला आश्व ब्रँड. भरपूर वेळा काय होतं माहिती का की आपली छोटाले जे मुलं असतात, जे आपल्याकडे गाडी असते, तर त्यांना ते कुठंतरी वाटलं पाहिजे थोडंसं, नाही का, मी मालकीन आहे, छोटी मालकीन. तर त्यांना ते भारी वाटतं दाखवायला, पण फिलिंग येते. फिलिंग येते. सो असं आपण केलेलं आहे. हे मी तुझ्या मुलीसाठी आणलेलं आहे. तुम्ही फक्त गाडी चुकीची आणलेली नाही, ही तुझी नेक्स्ट कार असेल. तुम्ही महिंद्रा घ्यायलाच भाग पाडणार आहे वाटतं. त्यामुळं ही एक आहे. आणि त्यानंतर ॲडल्टसाठी पण आपण आश्व ब्रँडवरती इंस्टाग्राम पेज आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ते सुद्धा मी करेन. आणि हे मी तुझ्यासाठी आणलेलं आहे. अरे वा. आम्ही आग लावली का? स्पार्क प्लग आग लावतो. ओके. नाही, लावूच आपण, म्हणजे आग लावलेली आपण सध्या. हे ॲडल्टसाठी आपण आणलेलं आहे. अजून एक बायकोच्या नावावर. का? हो, हे मटेरियल पण आपण खूप विचार करून घेतलेलं आहे. इव्हन मी हे मटेरियल 6 महिने मी स्वतः वॉश करून डेली वापरत होतो, हे प्रिंट करून. कारण की मला ज्यावेळेस मार्केटमध्ये यायचं होतं ना, त्यावेळेस मला असं नाही काय की उगाच लॉन्च केलंय म्हणून ते डिझाईन नीट राहतंय का, कसं होतंय, तर त्या हिशोबाने आपण हे केलेलं आहे. म्हणजे तुम्ही ही गोष्ट, हा बिझनेस तुमचा सेकंडरी तुम्ही म्हणून ठेवलेला आहे. तर हे तुला गिफ्ट माझ्याकडून. धन्यवाद आभाळी मंडळ. तर आपण त्याच्याबद्दल बोलत होतो की लॉंग टर्मसाठी. लॉंग टर्मसाठी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कसं असतं की एकतर नवीन काय आपल्याला दाखवता येईल हे खूप गरजेचं आहे. मार्केटमध्ये बाहेर जाणं पण गरजेचं आहे, जेणेकरून नवीन गोष्टी लोकांना कशा पद्धतीने आपल्याला दाखवता येईल. आतापर्यंत जे कोणी केलेले नाही अशा गोष्टी करणं गरजेचं आहे. हो, तर करू शकतात. त्याच्यासाठी वेळ लागतो, पेशन्स लागतात, थोडंसं घरून पण सपोर्ट लागतो या गोष्टींना. बरोबर. आर्थिक सपोर्ट पाहिजे, फायनान्शियल, म्हणजे ह्या गोष्टी, मग ते तुम्ही सक्सेस होऊ शकता. बट वेळ लागतो, तो वेळ देणं खूप गरजेचं. पेशन्स खूप महत्त्वाचं सोशल मीडियामध्ये. येस. एक फक्त याचं सांगून दे की प्लॅटफॉर्म कुठून घेऊ शकता. ओके. सो आश्व स्टोर हे आपलं इंस्टाग्राम पेज आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आणि मी एक नंबर देखील स्क्रीनवरती आहे, तो आपला ऑफिशियल आश्व स्टोअरचा आहे. तुमच्याकडे कुठली जरी कार असेल तरी देखील आपण ती कस्टमाइज करून तुमच्या घरापर्यंत आपण डिलिव्हरी देऊ शकतो. आणि आय थिंक तुम्ही कारचं हे पण करतात ना, नवीन कार घेण्यासाठी कार कन्सल्टन्सी सुद्धा माझी आहे, हे देऊ शकतो आपण. तर त्याचा देखील गुगल फॉर्म आहे, तो पण मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करून देईन. म्हणजे तुम्हाला जे पण जर नवीन कार घ्यायची असेल, यूज कार घ्यायची असेल, बरोबर, तर तुम्ही यांची कन्सल्टन्सी घेऊ शकता. आजच मी एक सांगलीचे होते, तर त्यांना आमची मीटिंग चालू होती, तर त्यांच्यासोबत आम्ही भरपूर डिस्कशन केलं आणि फायनल त्यांनी गाडी बुक केली फायनल. हो, कारण की प्रश्न भरपूर असतात. येस. आणि काय होतं की एखादा ज्यावेळेस कॉमन व्यक्ती असतो, त्याला ज्यावेळेस गाडी घ्यायची असते त्यावेळेस त्याच्या मनात प्रश्न, म्हणजे ठीक आहे, हाईप तर भरपूर असते, नेक्सॉन लय भारी, पण त्याच्या गरजेनुसार त्याला गाडी घेणं गरजेचं आहे. आता त्यांनी ज्यावेळेस सजेशन केलं ना, त्यावेळेस त्यांनी क्रेटा, नेक्सॉन ह्या गाड्या सांगितल्या होत्या. बट फायनली त्यांनी वेन्यू
माझ्यासोबत डिस्कशन केल्यानंतर व्हेन्यू घेतली आत्ताची नवीन आलेली, म्हणजे ती बुक करणार आहे आता, ते चांगले म्हटले, ते फीचर्स वगैरे चांगले आहेत. सो जे बजेट आहे त्या बजेटमध्ये आपल्याला फीचर्स काय पाहिजेत हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. यस. सो असा एक विषय असतो. विशाल सर, थोडासा कठीण प्रश्न आहे, सिस्टीमला विचारू शकतो आपण तो. तर तुम्ही असा कुठली गोष्ट आहे का की ती RTOने म्हणा, वाहतूक विभागाने किंवा शासनाने चेंज केली पाहिजे या क्षेत्रामध्ये, ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये, जेणे भरपूर प्रॉब्लेम होतो आहे? खूप बदल आपल्या इंडस्ट्रीमध्ये करण्याचं गरजेचं आहे. जसं की मी आपल्या शेजारीच जे बँकॉक आहे, थायलंड, तिथं मी आत्तामध्ये 10 दिवस होतो. मी तिथले हायवे, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, तिथल्या फॅसिलिटीज खूप जवळून पाहिल्या. आपल्याकडे ज्याप्रमाणे क्राऊड आहेत त्या गोष्टी गव्हर्नमेंटने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. बरोबर. मी एक सिम्पल उदाहरण देतो तुम्हाला की समृद्धी हायवे जो मुंबई ते नागपूर कनेक्ट होतो, खूप मस्त आहे. तुम्ही 8 ते 10 तासात नागपूर गाठू शकता. पण तिथं जर तुम्ही कधी सकाळी 6 ते 8च्या टायमिंगला जर गेले तर तिथं अक्षरशः पेट्रोल पंपावरती टॉयलेटसाठी लाईन लागलेले असतात. हे का घडतंय? आपण त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही का? आपल्याकडे भरपूर पैसा आहे, पण ती मेंटॅलिटी नाही किंवा ते एक व्हिजनच नाही आहे. ते लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर आहे डायरेक्ट. खूप आहे. इव्हन आता मध्ये डिझेलचं शॉर्टेज समृद्धी एक्सप्रेसवरती भरपूर होतं. म्हणजे हे का होते? आजच्या घडीला मला जर फॅमिलीला मी बाहेर घेऊन गेलेलो आहे तर माझ्या मनात खूप मोठी शंका असते, जर टॉयलेट बाथरूमला जायचं असेल तर आपल्याला एखाद्या प्रायव्हेट हॉटेलमध्ये जावं लागतं. बरोबर. कुठलंच गव्हर्नमेंटची फॅसिलिटी नाही आहे. कुठेच तुम्हाला इमर्जन्सी ज्या गोष्टी आहेत त्या लवकर प्रोव्हाइड केल्या जात नाही. ह्या करणं गरजेचं आहे. ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये मी तुला सांगतो की ट्रक जे चालक आहेत त्यांच्यासाठी आजच्या घडीला आपलं गव्हर्नमेंट 0 काम करते. हा ते ठीक आहे, ते त्यांचं जे नवीन व्हिजन असेल ते करतात ते, बट ट्रक हे एवढे चालतात. आपलं जे घरामध्ये धान्य येतं, आपलं जे सगळ्या गोष्टी येतात ट्रकमधून, आपली गाडी सुद्धा मोठ्या कंटेनरमधून इथपर्यंत येते. पण त्यांच्यासाठी कुठलीही चांगली व्यवस्था अशी नाही आहे जिथे ड्रायव्हर चांगल्या पद्धतीने गाडी पार्क करून तिथे आराम रात्रीचा करू शकतो. पेट्रोल पंपची कुठे कुठे आहे, पण शासनाची अशी नाहीये. शासनाची नाही ना. मेन काय माहिती का, आपल्याकडे गाड्या किती चालतात? हो, भरपूर, खूप आहेत. आणि त्या प्रमाणात आपल्याकडे आहे का? मी जर आत्ता पुण्यावरून साताऱ्याला निघालो, कोल्हापूरपर्यंत गेलो, तर आपण पाहतो की रात्रीच्या रोडच्या साईडला गाड्या उभ्या करून ते ड्रायव्हर काम झोपत असतात. कोणीतरी रात्रीचा फास्ट येतो आणि तो डायरेक्ट मागच्या त्या आतमध्ये घुसून तिथं कारमधले डायरेक्ट जागेवरती एक्सपायर होऊन. हे का घडते? खूप गरजेचं आहे. मी आता एक इंस्टाग्रामवरती रील पोस्ट केलेली आहे. आम्ही पटाया ते बँकॉक असा प्रवास करत होतो. तिथलं मी CNG स्टेशन दाखवलेलं आहे. ते CNG स्टेशन 5 एकरमध्ये असेल. किती? 5 एकरात. 5 एकरामध्ये. आणि तिथं सगळ्या सुविधा आहे. म्हणजे तुला टॉयलेट, बाथरूम, चेंजिंग रूम, ड्रायव्हरला आराम करायचा त्यासाठी बेड, सगळं. इवन आम्ही बँकॉकमध्ये होतो, तिथं LPG चांगलं होतं. आपल्या जर CNG चालतो तिथं LPG चालतो. तिथं जर 500 बातच्या वर जर LPG भरला तर तिथं 1 लिटरची पाण्याची बॉटल, मिनरल वॉटर तिथे फ्री देत होतं उन्हाळ्यामध्ये. म्हणजे हे खूप गरजेचं आहे आपल्याला. आपल्याला जर खरंच आर्थिक महासत्ता व्हायचं असेल, आपल्याला खरंच जगाला रिप्रेझेंट करायचं असेल ना, तर आपल्याकडं फॅसिलिटी भरपूर कमी आहेत. लॅक ऑफ. आपल्याकडं जे इन्फ्रास्ट्रक्चर केलं जातं, रोड बनवले जातात, त्याच्या बाबतीत जे टर्न असतात, तर ते आपण चंदीगडमध्ये जर पाहिलं, जर तुम्ही कधी चंदीगडला गेले तर तिथले तुम्ही पहा, ज्यावेळेस सिग्नल असतो ना, तर त्याला जर लेफ्टला जायचं असेल तर त्याला कधीच सिग्नलवरती थांबावं लागत नाही. लेफ्टसाठी एक वेगळा रोड आहे, तो तिथनं लेफ्ट घेऊन पुढे निघून जातो. तिथनं तुमचं 30-40% जे ट्रॅफिक आहे ते कमी होऊन जातं. त्यामुळं रोड चांगले करणं गरजेचं आहे. लोकांना सुविधा देणं गरजेचं आहे. ट्रक ड्रायव्हर जे असतील त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने ट्रीट करण्याचं गरजेचं आहे. भरपूर गोष्टी आहेत. अथॉरिटीने सुद्धा म्हणजे फक्त कारवाई करायची म्हणून किंवा टार्गेट आहे म्हणून फक्त कॅमेरामध्ये लोकांचे ते जे फाईन भरले जातात ते करण्यापेक्षा हे जे ब्लॅक फिल्मिंग आहे, जिथं LED लाईट आहे, त्याच्यातून त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे. ब्लॅक फिल्मिंग आजच्या घडीला देशाला सगळ्यात मोठा धोका आहे. त्याच्यातून सिरियसली तुम्हाला ड्रग्स असतील, हे जे स्फोटकं वगैरे आणली जातात,
अथॉरिटीला कळणार कसं ब्लॅक बरोबर, फिल्मिंग बरोबर. असेल, कसं कळणार त्या गाडीच्या फिल्मिंग आतमध्ये अलाउडच नाही ना. आजच्या घडीला जे फॅन्सी नंबर प्लेट आहे, काय आहे त्याचं, कोण कारवाई करते, कोणही कारवाई करत नाही. ज्यावेळेस एखादी गोष्ट घडते त्यानंतर मग तेव्हाच होतं. अथॉरिटी फक्त जागे होणार आणि हे करणार. म्हणजे हे आपण आयुष्यभर असंच चालू राहील जर याच्यावरती स्ट्रिक्ट नियम केले नाही. सिस्टीमचा निग्लिजन्स म्हणू शकतो याला पूर्णपैकी. म्हणजे त्यांना माहिती आहे पण काही ऍक्शन नाही घ्यायची. ऍक्शन घेणं माहिती आहे बरं का त्यांना, ते ऍक्शन घेऊ पण शकतात. बट याच्या बाबतीत जे नियम आहे ना ते बदलणं खूप गरजेचं आहे. एक तर ती गाडी जप्त होऊन 6 महिने तिथं उभी करून ठेवणे. Yes. ज्यावेळेस कळेल की हां माझी गाडी, आणि हे काय माहिती का, हे कॉमन मॅन नाही करीत. बरोबर. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे ना आणि ज्याला मला वाटतं की नाही मी छपरी आणि मी दुसऱ्यांसारखा दिसला पाहिजे, मग ती फॅन्सी नंबर प्लेट करायची, ते ब्लॅक फिल्मिंग करायची, ती LED लाईट लावायच्या आणि उगाच फालतूसारखं फिरत राहायचं बस. हे समाजाला दाखवण्यासाठी का आम्ही वेगळे आहोत. तुम्ही वेगळे नाही, तुम्ही छपरी आहात. मी डायरेक्ट तोंडावरती सांगतो. तुम्ही सिस्टीमला बायपास करून या गोष्टी करताय ना, तुम्ही देशद्रोह करताय. उद्या एखाद्या गाडीतून जर स्फोटक आणली, तो स्फोट झाला आणि त्याच्यात तुमच्या घरातली गेली तर मग तुम्हाला त्याची जाणीव कळते. बरोबर. त्यामुळे या बाबतीत मी देखील आवाज चढवतोय आणि सिस्टीमने देखील स्ट्रिक्ट होणं गरजेचं आहे. माझा स्पष्ट RTOला दिसतं, पण काय होतं माहिती का, आता समजा 10 RTOचे आपले अधिकारी आहेत किंवा 10 पोलिसांचे आहेत, तर ते 10च्या 10 तेवढे इमानदारीने एखादा जर असेल किंवा 2 जण असतील तर त्याला दाबणं तेवढं सोपं होऊन जातं ना. त्यामुळे याच्या बाबतीत नियम बदलणं खूप गरजेचं आहे. नियम तर बदलायलाच पाहिजे obviously. कारण की हे जे मी म्हणतो ना की ब्लॅक फिल्मिंग किंवा LED लाईट किंवा फॅन्सी नंबर प्लेट, याला IPC अंतर्गत घेतलं पाहिजे. म्हणजे डायरेक्टली महाराष्ट्र पोलीसच याला, RTO पेक्षा पोलीसच याला घेऊ शकतो. Yes. आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करा, चांगले रोड तयार करा, चांगला स्पेस लोकांना तयार करा, चांगले ब्रिजेस बांधा जेणेकरून ट्रॅफिक होणार नाही. एवढे पैसे देतोय आपण. हो, आणि गाडी घेताना एक नवीन सिस्टीम तयार करणं खूप गरजेचं आहे. आजच्या घडीला आपण पाहतो की हे जे मिक्सर असतात सिमेंटचे किंवा जे टिप्पर असतात जे आपल्या आसपास चालतात, त्याच्यामध्ये कितीतरी लोकांचे जीव गेलेले आहेत. तर ते सुद्धा आपण वाचू शकतो जर चांगली इकोसिस्टीम तयार केली, चांगली सिस्टीम तयार केली तर माझ्या मते त्या गोष्टी होऊ शकतात. आय थिंक सगळेच प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. बाकी राहिले असतील तर ते कॉमेंटमध्ये विचारा, त्याची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते पण कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करून जा आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. हाईपचा ऑप्शन असतो, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब हा व्हिडिओ पोहोचवतो. पुढच्या पॉडकास्टमध्ये तुमचं काही सजेशन असेल तर तेही कॉमेंटमध्ये विचारा, त्यावर नक्कीच मी विचार करेल. बाकी भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. जय महाराष्ट्र. थँक्यू. प्रवीण, तुला देखील खूप खूप आभार. ॲक्च्युली जोर स्टॉक नंतर मी हा दुसरा पॉडकास्ट देतोय. येस. आणि म्हणजे प्रवीणबद्दल बोलायचं ठरलं तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठलीही भरती निघाली की त्या भरतीवाल्यांना पण माहिती नसेल तेवढ्या लवकर याचा व्हिडिओ येतो. त्यामुळे त्याचे व्हिडिओ देखील आम्ही भरपूर पाहतो. त्याची वाईफ पण चांगल्या पद्धतीनं व्हिडिओ जे आहे ते बनवत राहते. धन्यवाद. सो हे प्लॅटफॉर्म देखील गरजेचा होता आजच्या घडीला, जो की पटकन ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवेल आणि चांगल्या पद्धतीनं जे फॉर्मचे कशा पद्धतीने तुम्ही फिल करू शकता, काय क्रायटेरिया असतो, त्याच्या माध्यमातून तो त्याच्या प्लॅटफॉर्म नोकरीवाल्याच्या माध्यमातून काम करतोय. सो चांगलं काम आहे, मला देखील आवडलं आणि आम्ही कायम भेटत राहतो. त्यामुळे तुला देखील भविष्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. भेटूया. पार्ट 2 येईलच. जर नक्की आपण पार्ट 2 इंटरनॅशनल ज्या कार आहेत आणि भारतीय कार त्याच्या डिफरन्स काय त्याच्यावरती नक्की. आणि जर वरच्याने ठरवलं तर आपण इंटरनॅशनली म्हणजे बाहेर जाऊन पार्ट 2 करू शकतो. सोबत करूया. चालते. धन्यवाद. धन्यवाद.